ठीक आहे, पहा काय बघायचं आपल्याला आज. आपण प्लेटो ॲज अ थिंकर त्याचा असणार थोडासा बॅकग्राऊंड चेक केला आपण, आणि तो बॅकग्राऊंड बघत असताना सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट प्लेटोवरती कोणाचा होताना दिसतो आपल्याला? सॉक्रेटिसचा. का सॉक्रेटिसचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होतो? कारण सॉक्रेटिस जो आहे ना तो त्याच्याच असणाऱ्या स्टेट मधला आहे, आणि तो काय करतोय तर तो एक नवीन आयडियोलॉजी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय ना. सॉक्रेटिसचेच असणारे विचार कुठं ना कुठं अपील होत आहेत प्लेटोला, त्यामुळे प्लेटो काय करतायत, प्रत्यक्षात त्या असणाऱ्या स्वरूपामध्ये ती असणारी आयडियोलॉजी स्वतःला मॅच करण्याचा प्रयत्न करतायत. आणि स्वतःला मॅच करत असताना त्यांनी काय विचार केला त्या ठिकाणी की सॉक्रेटिस ज्या पद्धतीने गोष्टी सांगतायत त्या गोष्टीमध्ये कुठं ना कुठं काही ना काही तर या ठिकाणी आपल्याला लूपहोल दिसतात. मग ते लूपहोल आयडेंटिफाय करणं आणि त्या लूपहोल ते असणारे जे डिपेंडन्सी आहे का, जे डिपेंडन्सी ओव्हरकम करायचे आपल्याला, म्हणजे पूर्णतः सॉक्रेटिसच्याच विचारावरती अवलंबून राहणं सुद्धा चुकीचं असू शकतं. म्हणून काय केलं या ठिकाणी, त्यानं स्वतःचे असणारे विचार या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न केला, आणि तो विचार ऍड करण्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिला असणारा इश्यू डिक्टेट केला. तो कोणता असेल तर त्या असणाऱ्या स्टेटला मिळणारं एज्युकेशन सिस्टीम. कारण का, सोफिस्ट विचारधारा ज्या पद्धतीची होती त्या विचारधारेतूनच कुठं ना कुठं सगळी यंत्रणा डिस्टर्ब होत चाललेली आहे. हे सॉक्रेटिसला पण कळालं होतं, हे प्लेटोला पण कळालं होतं. त्यामुळे तिथं काय करणं गरजेचं आहे? सोसायटीला एज्युकेट करणं गरजेचं आहे. मग सोसायटीला जर एज्युकेट केलं तर सोसायटीच्या असणाऱ्या प्रत्येक सिटीजनच्या थ्रू त्यांचा असणारा सोल डिफाईन होऊ शकतो. मग तो सोल डिफाईन करण्यासाठी आपल्याला काय बघायचंय? थेअरी ऑफ सोल बघायचं. मग थेअरी ऑफ सोल कशानंतर येतो? जेव्हा तुम्हाला एज्युकेशनचा क्रायटेरिया समजतो तेव्हा. ठीक आहे, आता मी थोडंसं ऍड करून घेतो आमच्या ऑनलाईनसाठी. ठीक आहे, आपली ऑप्शनलची बॅच आहे युपीएससी एमपीएससी साठीची, राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंधाची, आणि हे असणारे मुद्दे तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मिळणार आहे. ऑफलाईन तुम्हाला पुणे ब्रँचमध्ये मिळून जाणार आहे. सोबतच तुमच्या बेसिक स्टडीसाठी एनसीईआरटी फाउंडेशनची सिरीज आहे. आपण सगळे युट्यूबवरती ही सिरीज घेतलेली आहे, ऑलरेडी आहे तुमच्यासाठी अवेलेबल, ते तुम्ही पाहू शकता. आणि त्यासोबतच आपली इंटिग्रेटेड बॅच आहे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूची, ही सुद्धा बॅच तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता बघा समाजाला समजून घ्यायचं. आता थोडंसं काय करा, एन्शियंट एरामध्ये जावा. मला सांगा, एन्शियंट एरामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये लोकांचा असणारा सगळ्यात फोकस पॉईंट काय होतो? लोकांचा सगळ्यात महत्वाचा फोकस पॉईंट काय होतं या ठिकाणी? की जीवन जगण्यासाठी अन्न गोळा करणं, बस. बरोबर आहे. त्यांना पॉलिटिक्स माहिती होतं का? त्यांना डेमोक्रेसी काय आहे माहिती होतं का? PSR ऑप्शनल काय माहिती होतं का? काहीच नाही ना. त्यांना फक्त काय करायचं? अन्न गोळा करायचं. मग अन्न गोळा करण्यासाठी त्यांना काय करायचं? भटकंती करायची. बरोबर आहे. भटकंती करून काय करायचं? त्यांना शिकार करायचं. शिकार करायचे आहे, भटकंती करायची आहे, म्हणजे हंटर्स अँड गॅदरर्स या स्वरूपामध्ये आपल्याला या प्राचीन कालखंडातली लोक वाटतात. आता या लोकांनी शिकारीचं प्रमाण वाढवलं म्हणजे साहजिक काही लोकसंख्या वाढायला लागली, शिकार वाढायला लागली. मग त्या एरियामधली स्पेसिफिक शिकार काय झाली? कमी व्हायला लागली. म्हणून यांना काय करावं लागलं? यांना जास्तीत जास्त एरिया डिस्कव्हर करावं लागणार आहे. मग जास्तीत जास्त एरिया डिस्कव्हर करावं लागत असेल तर एक सिंगल व्यक्ती जाऊन उपयोगाचं नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं? म्हणून इथं त्यांनी या ठिकाणी फॅमिलीज तयार करायला सुरुवात केली. मग फॅमिलीज तयार केल्यानंतर लोकांचा समूह झाला. आता हे काय करायला लागले? लोक दूरवरती जाऊन शिकारी करायला लागले. पण दूरवर जसं जाल, समजा हा एरिया आहे बाबा, इथल्या असणाऱ्या शिकारी त्यांनी चालू केल्या, पण इथल्या एरियाच्या आसपास गेले तर इथल्याही शिकारी संपायला लागल्या. त्याच्यामुळे आता त्यांना शिकार डिस्कव्हर करण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागणार होता. मग खूपचा लांबचा प्रवास हा फॅमिलीला घेऊन करणं योग्य आहे का? तर साहजिक नाही. म्हणून त्यांनी काय केलं? या फॅमिलीजला कुठेतरी एका असणाऱ्या सुरक्षित ठिकाणावरती त्यांना ठेवायचंय हा विचार केला. त्यातून जन्म झाला गावांचा. यस, म्हणजे काय तयार झाले आता इथे या ठिकाणी? विलेजेस तयार झाली, गावं तयार झाली. आणि ही गावं जी होती ना, या गावांमध्ये फॅमिलीज यायला लागल्या, आणि या असणाऱ्या फॅमिलीजनी स्वतःचं अन्न, जोपर्यंत हे लोक येत नाहीत शिकार करून, तोपर्यंत स्वतःला कसं जगवायचं ना. मग इथं काय झालं? इथं इनोव्हेशन सुरू झाले.
इथं विचार सुरू झाले, नवीन असणारे अन्वेषण त्या ठिकाणी तयार झाले. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे इनोव्हेशन्स कधी तयार होता तो, एखादी नवीन असणारा शोध कधी सापडतो. येस सांगा. गुड गरज निर्माण झाल्यानंतर होऊ शकतं. अजून एखादा नवीन शोध कधी सापडणार जर बघितलं तर. बरं आता दोन एरिया बघू आपण, नीट आहे का बघा. एक एरिया आहे जो अनडिस्कवर्ड आहे आणि एक एरिया आहे या ठिकाणी पूर्णतः असणारा डिस्कवर असणारा पार्ट आहे. अनडिस्कवर्ड एरिया आपण आत्ताच्या कंडिशन मध्ये बघूया आफ्रिकन कंट्रीज. आणि डिस्कवर्डचा रेफरन्स घेतला जो पूर्णतः शोधला गेलेला त्याचा उल्लेख केला तर आपण USA म्हणूया. सांगा या दोन प्रदेशापैकी कुठं आत्ता 2025 मध्ये सगळ्यात जास्त इनोव्हेशनला वाव असेल, नवीन शोधायला वाव असेल? कुठं? अमेरिकेमध्ये का आफ्रिकेमध्ये? आफ्रिकेमध्ये. साहजिक आहे का, इथं ऑलरेडी सगळ्या गोष्टी डिस्कवर केलेल्या आहेत ना. म्हणजे आता तुम्ही जेव्हा नोबेल प्राइज बघता तेव्हा नोबेल तुम्ही खूप ऍडव्हान्स लेवलच्या असणाऱ्या नोबेल कंडिशन मध्ये जाता ना. जसं काय आता सध्याला आपण बिग बँग थेअरीच्या अंतर्गत असणारा जो काही फिजिक्सचा असणारा रेफरन्स आहे तो कसा जातोय, कोणत्या अँगलमध्ये त्यामध्ये असणारे सब पार्टिकल्स ऍड होत जात आहेत, त्याच्यामध्ये ज्यांनी रिसर्च केले त्यांना काय मिळते? नोबेल मिळते. पण इथं आफ्रिकन कंट्रीज मध्ये ओपन सोर्स आहे सगळा आणि सगळे कसे आहेत? अनडिस्कवर्ड एरियाज आहेत तिथं. त्याच्यामुळे इथं जास्त इनोव्हेशन भेटतं. मग इथं जेव्हा सुरुवातीला आपण बघू इथं काहीच नव्हतं तेव्हा काय असणार आहे? इनोव्हेशन जास्त होणार आहे. आता हे इनोव्हेशन जास्त होण्यासाठी काय पाहिजे? इनोव्हेशन जास्त होण्यासाठी पाहिजे टोटल फ्रीडम. बघा नीट आहे का, काय पाहिजे? टोटल फ्रीडम. म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य असल्याशिवाय इनोव्हेशन होऊ शकत नाही. म्हणजे काय, मला शोध घ्यायचा आहे, मला शोध घेण्यासाठी जर समजा मला स्टेटने सांगितलं एवढेच दोन विषय, या दोनच विषयावरती तू शोध घे, तर काय होईल? जर माझा पॉइंट ऑफ इंटरेस्ट त्या दोन मुद्द्यांवरती नसेल तर मी शोध घेऊ शकतो का जास्त? नाही. मग मला काय पाहिजे? मला पाहिजे टोटल फ्रीडम. आता काय झालं बघा, गावं एकत्र आले, गावामध्ये लोक एकत्र आले आणि लोकांनी काय केलं, या गावामध्येच असणार आहे, कारण संरक्षण पाहिजे होतं ना इथं. मग संरक्षणासाठी गावाच्याच अंतर्गत असणाऱ्या गोष्टींवरनं इनोव्हेशन सुरू झाले होते. आता हे इनोव्हेशन्स जेव्हा सुरू झाले तेव्हा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला, मग त्यानंतर या ठिकाणी शेती सुरू झाली आणि गावातलेच असणारे जे प्रश्न होते का ते गावातल्या अंतर्गतच सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली. पण असेही काही लोक होते की ज्यांना हे संरक्षणाची गरज वाटली नसेल. म्हणजे सगळेच्या सगळेच एन्शंट एरामधले भटकंती करणारी लोक इथंच येतील का? नाही. काही लोक साहजिक आहे बाहेर राहिले असतील. मग या लोकांमध्ये इनोव्हेशन जास्त असेल का या लोकांमध्ये इनोव्हेशन जास्त असेल? गावात राहणाऱ्या लोकांमध्ये शोधाची असणारी भूमिका जास्त असेल, त्यांना शोध घेण्यासाठी जास्त वाव असेल. काही जे बाहेर राहिलेले लोक आहेत यांना जास्त शोधाची आवश्यकता असणार आहे. गावामध्ये जे राहिलेले लोक आहेत त्यांनी काय केलं, एका सर्टन कंडिशन्स मध्ये गोष्टी शोधलेल्याच होत्या. चाकाचा शोध लावला, अग्नीचा शोध लावला, शेतीचा शोध लावला आणि तिथून त्यांनी काय केलं, फार्माकल्चरच्या अनुषंगाने त्या ठिकाणी थोडंसं फार्म डेव्हलप करायला सुरुवात केली. मग शेतीलाच कनेक्टेड असणाऱ्या गोष्टीमध्ये ते ऍड होत जाणार आहेत ना. ते पण नवीन काय इनोव्हेशन्स असणार आहे ते कशावरती असणार आहे? सगळं शेतीवरती आधारित असेल. पण हे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना काय, त्यांना अजूनही काय हो, टोटल फ्रीडम आहे. म्हणजे हे काय करू शकतो तो, हे इनोव्हेशन्स त्यांच्या कोणत्याही असणाऱ्या वेगवेगळ्या सब्जेक्टला अप्रोच करून त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडिया क्रिएट करू शकतात. मे बी हे सगळ्या गोष्टी त्यांच्या एकाच घटकेवरती डिपेंड राहू शकतात, ते म्हणजे अन्न. पण ह्यांच्या अन्न शोधण्याचे ऑप्शन्स खूप जास्त असतील आणि ह्यांचे अन्न शोधण्याचे ऑप्शन्स कदाचित लिमिटेड होऊ शकतात संरक्षणामुळे. आणि जे काही अन्न शिकार करून आणणारे इथे त्यांची फॅमिली असेल ती जेव्हा आणेल तेव्हा त्याचा असणारा तो रेफरन्स त्यांना मिळणारच आहे. लगेचच्या लगेच लाईफस्टाईल काही चेंज होणार नाहीये. पण ह्या लोकांना सुद्धा जेव्हा नवीन आयडिया भेटतील तेव्हा हे लोक स्वतःच्या नवीन आयडियाच्या माध्यमातून ज्या गोष्टी त्यांच्या सोयी सुविधेमध्ये कन्वर्ट होणार आहे त्यांची सुद्धा एक कम्युनिटी तयार होणार की नाही. मग या कम्युनिटीचा अभ्यास करून जर हे गाव डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर चांगलं होऊ शकतं की नाही. म्हणजे कुणी गेलं पाहिजे बाहेर, या गावातल्या लोकांनी. हे गावातली लोक जर बाहेर गेले
आणि बाहेर चाललेली सिस्टीम जर कळाली ह्यांना, तर या गावाचा विकास होऊ शकतो की नाही? हेच प्लेटोने केलं. मग प्लेटो काय म्हणतोय? प्लेटो म्हणतोय की अथेन्स हा बिघडण्याचं कारण काय, किंवा अथेन्समध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीचे काय वाटतात की जिथं केओस होतोय, खूप जास्त गोंधळ निर्माण होतोय, आणि एकाच असणाऱ्या कम्युनिटीला, म्हणजे कोण, जे एलिट्स आहेत का, श्रीमंत वर्ग, या श्रीमंत वर्गांनाच त्या ठिकाणी काय मिळत आहेत? सगळे अधिकार मिळत आहेत. सगळ्या सोयी सुविधा कोणाला मिळत आहेत? तो फक्त श्रीमंत लोकांनाच मिळतात. मग अशा कंडिशन्स मध्ये प्लेटो काय करतो? प्लेटो अथेन्स सोडून इतर असणाऱ्या एरियामध्ये डिस्कवरी करतो, आणि तो जातो कुठं? त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या देशानं किंवा प्रदेशानं अथेन्सला हरवलं होतं त्या देशामध्ये, जे स्पार्टामध्ये जातो. मग स्पार्टाची एज्युकेशन सिस्टीम तो बघतो, आणि त्याला ती एज्युकेशन सिस्टीम खूप जास्त एनहान्स वाटते, खूप जास्त विकसित झालेली वाटते. त्यामुळे तो काय म्हणतो की या असणाऱ्या अथेन्स मधली एज्युकेशन सिस्टीम आपल्याला बदलावी लागेल. मग बदलल्यानंतर ही यंत्रणा बदलेल ना. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला माहिती असेल पहा, जगाचा इतिहास कुणी चांगल्या पद्धतीने लिहू शकले? तो ट्रॅव्हलर्सने. का? कारण हे अनबायस्ड असतात ना. म्हणजे काय, आता बघा, समजा मी राजा आहे, एक्झाम्पल इमॅजिन करा, मी एका असणाऱ्या किंगडमचा राजा आहे, आणि मी आहे कधीचा 1230 मधला राजा आहे मी एखादं युद्ध हरलोय, भयंकर हरलोय बरं का, पण माझ्या असणाऱ्या राज्यामध्ये काम करणारा जो इतिहासकार आहे तो माझा नोकर आहे. सिंपल. कारण त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे? माझा. पेमेंट कोण देतोय? मी देतोय. मग त्या असणाऱ्या इतिहासकारानं काय लिहायचं त्या युद्धाबद्दल कोण ठरवणार? मीच ठरवणार. मग काय होणार? मग तो असणारा युद्ध किती भयंकर हरलो असलो तरी पण तो ग्लोरीफाय करून लिहू शकतो. म्हणून इथं बायसनेस पण येतो या ठिकाणी. पण जे ट्रॅव्हलर्स असतात त्यांना काय गरज आहे हो? म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये तो फिरतोय ना, फिरल्यानंतर तो निघून जाणार आहे पुढं. मग तो जोपर्यंत तो या कालखंडामध्ये होता इथं, तो तिथल्या घटनांना लिहिणार आहे. जसं फायान असेल, ज्यांनी खूप मोठ्या पद्धतीचे असणारे ट्रॅव्हलिंगचे मुद्दे लिहिले होते, त्यांनी त्या एरामधल्या असणाऱ्या गोष्टींना जसं ऍज इट इज त्यांनी जे बघितलं होतं त्या पद्धतीनं लिहिलं. म्हणून तर जगाचा इतिहास सगळ्यात जास्त ऑथेंटिकेट कधी वाटतो आपल्याला? जेव्हा आपण ट्रॅव्हलर्सचे असणारे थॉट्स, ट्रॅव्हलरचे असणारे जे काही एक्सपिरियन्स असतील ना, ते वाचतो, ते ऐकतो, तेव्हा तेच काय वाटतं आपल्याला? ऑथेंटिकेट वाटतं. हा मुद्दा कुठं ना कुठं आपल्याला प्लेटोच्या लाईफमध्ये पण वाटतो की नाही? म्हणजे प्लेटोला गाईड करणारे सॉक्रेटिस होते मान्य आपल्याला, पण सॉक्रेटिसच्या असणाऱ्या विचारधारेच्या माध्यमातून आपल्याला प्लेटो थोडासा स्वतःला चेंज करताना दिसतो. आणि कसं? नक्कीच काहीतरी स्टेटमध्ये प्रॉब्लेम आहेत, आणि हे राज्यातले प्रॉब्लेम डिस्कवर करण्यासाठी त्याने काय केलं? त्यानं थोडीशी डिस्कवरी केली, इतर प्रदेशामध्ये गेला, आणि इतर प्रदेशामध्ये जाऊन काय केलं? त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना आयडेंटिफाय केलं, आणि आपले असणारे प्रॉब्लेम्स त्याने शोधले, आणि त्याच्यावरती काय द्यायला प्रयत्न केला? सोल्युशन द्यायला प्रयत्न केला. आता बघा, आपण काय बघतो? प्लेटोचा उल्लेख केला तर ह्या ठिकाणी यांचा असणारा जन्म कुठे झालेला? इथं एन्शियंट ग्रीस, अथेन्स मध्ये झालेला आहे. प्राचीन कालखंडातला असणारा ग्रीस आहे, इथल्या असणाऱ्या अथेन्स मध्ये. तर त्याची फॅमिली सुद्धा खूप रिच होते. का? हे कुठल्या असणाऱ्या फॅमिलीशी बिलॉंग करतात? त्या ठिकाणी वेल्दीस्ट फॅमिली आहे, आणि मोस्टली या ठिकाणी कुठले पॉलिटिकली ऍक्टिव्ह असणारी फॅमिली आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना आपण, काय विषाचा प्रयोग करा असं जेव्हा सॉक्रेटिसला सांगितलं गेलं होतं त्यांच्या स्टेटकडनं, तेव्हा प्लेटो त्यांना भेटायला गेले होते. आणि प्लेटो काय म्हणतात? येस, माझे मामा आहेत बाबा जे तुम्हाला यातून बाहेर काढू शकतात. पण तरी सुद्धा सॉक्रेटिसनं काय केलं? सॉक्रेटिसनं असणारा जो रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ना, त्या असणाऱ्या रूल्स आणि रेग्युलेशन्सला त्यांनी ऍक्सेप्ट केलं, आणि ही असणारी जी मदत होती, एक प्रकारे मदतच म्हणू आपण त्याला, ती मदत त्यांनी काय केली नाही हो? ऍक्सेप्ट केली नाहीये. मग हे सगळे बघत असताना कुठं ना कुठं प्लेटो हा रिचेस्ट फॅमिलीकडनंच येतो. मग असं एक सगळ्यात महत्वाचं असणारा एक सिनेरिओ पण तयार होत जातो की जे विचारवंत आहेत का, ते विचारवंत कदाचित श्रीमंत असणं सुद्धा गरजेचं ठरू शकतं. किंवा आपण इतिहासामध्ये जर बघितलं, आपण आपल्याच भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिश जेव्हा होते तेव्हा कोणाला विचारवंतांच्या भूमिकेमध्ये आपण जास्त मानतो? ज्यांनी जगाचा प्रवास केलाय. म्हणजे काय? आता महात्मा गांधींबद्दल पण बोलायला गेलो आपण, तर महात्मा गांधी कुठे गेले होते? आफ्रिकेमध्ये गेले होते. आफ्रिकेमध्ये जाणारा व्यक्ती त्यावेळेस श्रीमंत असेल का गरीब असेल? साहजिक श्रीमंत असणार आहे. मग त्याच लोकांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली बाहेर काय चाललंय ते बघायची, एक्स्ट्रा मुद्दे वाचायची, आणि त्यातूनच त्या लोकांनी आपले विचार बदलले.
आणि लोकांचे विचार पण बदलायचा प्रयत्न केला. म्हणजे काय होतं इथं, जे हे लक्षात घ्या बरं का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत तुम्ही जे विचार करताय त्या गोष्टींसाठी. एलिटिस्ट लोक जे आहेत ना, ते काय करतात, गोष्टींना बदलण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आता मी जे मानतोय ते मला सांगा, तुम्हाला वाटतं की नाही, तसं होते की नाही. आता सगळेच मी या कॅटेगरीमध्ये बसतोय असं नाही. म्हणजे 90% लोक अशीच असणार आहेत. 10% तुम्हाला त्या ठिकाणी कुठं ना कुठं अपवाद असणारच आहे ना. त्या प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी अपवाद असतोच. पण बघा, समजा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, समजा हा एक समाज आहे. या समाजामध्ये प्रत्येक प्रकारची लोक आहेत. समाज एकच आहे बरं का, एकाच कम्युनिटीचा उल्लेख करतोय पण ना, प्रत्येक प्रकारची लोक आहेत. आणि या प्रत्येक प्रकारच्या लोकांना दिलं जाणारं एज्युकेशन हे सेम असणार आहे. बरोबर आहे, खरं समाज आहे तो, त्या एरिया पुरता राहतोय, त्यांना मिळणारं शिक्षण पण समान असणार आहे. त्यातून समजा काही लोकांनी या शिक्षणापेक्षाही असणाऱ्या वेगळ्या मुद्दे शिकण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी चॅलेंज केलं या सिस्टम या एज्युकेशन सिस्टीमला चॅलेंज केलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, हा समाजाचा प्रदेश सोडला आणि ते बाहेर गेले. बघा, हे बाहेर गेले, बाहेर आले आणि बाहेरच्या लोकांकडनं त्यांनी शिक्षण घेतलं. जेव्हा त्यांनी बाहेरच्या लोकांकडनं शिक्षण घेतलं का, तेव्हा त्यांना काय वाटणार आहे, या असणाऱ्या शिक्षणाचा उल्लेख केला. बघा, बाहेरच्या लोकांकडनं शिक्षण घेतले त्यांनी आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, इथले असणारे जे लूपहोल्स आहेत ते त्यांनी ओळखले. लूपहोल्स ओळखल्यामुळं ते जेव्हा काही बोलतील, ते सगळ्यात पहिल्यांदा कोणाबद्दल बोलतील, ते सगळ्यात पहिल्यांदा बोलतील आपल्याच असणाऱ्या शिक्षण पद्धतीबद्दल, आपल्याच समाजाबद्दल बोलतील. बरोबर आहे. म्हणजे काय की सगळ्यात महत्वाचा मुद्दा होतो कसं, की एखादा असणारा समाज जेव्हा क्रिटिसाइज होतो, जसं आता आपल्या देशामध्ये उल्लेख केला तर आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये एक सध्या एक विचार चालतोय ना, कोणता, कोण खतरेमध्ये आहेत, आता धोक्यात कोण आहेत भारतामध्ये, तर तुम्ही कंटिन्युअसली शब्द ऐकता, हिंदू धोक्यामध्ये आहेत. बरोबर ना, हा एक प्रोपगंडा चालतो पहा, काय, हिंदू धोक्यात आहेत. आहेत का धोक्यात, हिंदू धोकाग्रस्त आहेत का, हा मग लक्षात घ्यायचं. हे कसं असतं, जेव्हा कम्युनिटीमध्ये सगळ्यात जास्त असणारा एकच मुद्दा असतो ना, म्हणजे एकाच वर्चस्व जास्त असतं का, त्यातलेच काही लोक शिकतात, त्यातलेच काही लोक खूप जास्त डेव्हलप होतात, त्यातलेच काही लोक डिस्कव्हरी जास्त करतात आणि ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्यावरतीच बोलतात. म्हणजे कम्युनिटीमधनं काही लोक बाहेर पडले, बाहेर पडल्यानंतर ते सगळ्यात जास्त पहिल्यांदा बोलणार कोणाबद्दल, हा मग होतं कसं की इथं जे इथले लोक आहेत ना, आतले लोक या समाजामधले, त्या लोकांना हे बोलतात असं वाटत नाही. त्यांना काय वाटतं की आपल्याला जे पारंपरिक असणारे जे आपले शत्रू आहेत ना, तेच बोलतायत असं वाटतं. म्हणून काय होतं, त्या स्पेसिफिक असणाऱ्या शत्रूला आपण जे शत्रू मानलेलं आहे त्यालाच आपण कंटिन्युअसली शत्रू मानतो आणि त्याच्यावरनं आपण धोक्यात आहोत हे वाटायची भावना या ठिकाणी तयार होते. म्हणजे सगळ्यात मोठा संदर्भ काय की जेव्हा सॉक्रेटिसला सुद्धा असं वाटलं होतं की ते मुद्दे सांगतायत, बदल सुचवतायत, कोणामध्ये, अथेन्स मधल्या नागरिकांमध्ये, अथेन्स मधल्या सिस्टीम मध्ये, तेव्हा अथेन्सलाच कसं वाटलं की हे आपल्या विरोधातले असणारे लोक आहेत आणि हे काय करतायत, आपली व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून त्यांनी काय केलं, त्यानं त्या सॉक्रेटिसला आपला शत्रू समजला आणि त्याला काय केलं, अटक केलं आणि त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला. समजते, म्हणजे काय की प्लेटो याच विचाराला बदलण्याचा प्रयत्न करा असं म्हणतायत. प्लेटो काय म्हणतायत की समाज फक्त एवढ्याच विचारावरती अडकून राहायला नको, समाज हा विस्तारित पाहिजे, समाजानं बाहेर ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याला सुद्धा मॅच केलं पाहिजे. त्या अनुषंगाने विचार सांगतात. म्हणजे प्लेटोची असणारी जीवनशैली, प्लेटोचा बॅकग्राऊंड बघितला तर खूप श्रीमंत घराण्याशी संबंधित आहेत, पण तरी सुद्धा ते काय झाले, एज्युकेट झाले. त्यांनी सॉक्रेटिसला गुरु मानला आणि सॉक्रेटिस सांगत होते वादविवाद करा, प्रश्न विचारा. सॉक्रेटिसचा मूळ मुद्दा काय, योग्य प्रश्न विचारा. प्रश्न योग्य विचारण्याचा संदर्भ त्यांनी घरातूनच सुरू केला. मग त्यांना समजलं की कुठे ना कुठे या ठिकाणी चुका होत आहेत. मग त्या चुकांना आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांनी काय केलं, आपले असणारे विचार स्ट्रॉंग करण्यासाठी इतर प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी ते नॉलेज गॅदर करण्याचा प्रयत्न केला. मग त्यातून कळतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांचा मेजर कन्सर्न काय होता, टू रिगेन दी ग्लोरी ऑफ अथेन्स अँड बिकम दी आयडियल स्टेट, अ परफेक्ट स्टेट. लक्षात घ्यायचं, सगळ्यात मेजर मुद्दा प्लेटोचा हाच येतो की स्वतःच्या राज्याला काय बनवायचंय त्यांना, स्ट्रॉंग, सगळ्यात महत्वाचा परफेक्ट स्टेट बनवायचा. तो कसा होईल शकतो,
आयडियल स्टेट झाला तरच, म्हणजे आदर्श यंत्रणा जर राज्यामध्ये आणली तरच तो काय होऊ शकतो, एक स्ट्रॉंग स्टेट होऊ शकतो. जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं पहा, जेव्हा आपल्याला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की काय सुरुवातीच्या कंडिशन्स मध्ये कळतं की एन्शियंट एरा मधले असणारे जे सगळे थिंकर्स आहेत का ते स्टेटला काय बनवण्याचा प्रयत्न करतात, सगळे स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करतात. पांडू बघा, स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतात ना. मग स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय सांगा, त्यांना इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस जास्त महत्वाचे आहेत का कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस जास्त महत्वाचे वाटतात? कलेक्टिव्हच, कारण त्यांना इंडिव्हिज्युअल स्ट्रॉंग बनवायचंच नाही. स्टेट स्ट्रॉंग झाला तर सगळे स्ट्रॉंग होतील. त्या अनुषंगाने इथं काय करायचं होतं, कारण युद्ध झालं होतं ना त्या ठिकाणी. कुठला होता तो, इथं पेलेपोनेशियनचा असणारा जो वॉर झाला होता त्यामध्ये स्पार्टा आणि अथेन्स एकमेकांसमोर आले होते आणि याच्यामध्ये कोण जिंकलं होतं, स्पार्टा जिंकलं होतं, अथेन्स हारला होता. त्याच्यामुळे या ठिकाणी प्लेटोच्या डोक्यामध्ये एकच विचारधारा होती की आपल्याला काय करायचे, स्टेटची असणारी ग्लोरी परत एकदा रिटर्न आणायची. कारण हे त्यांच्या सॉक्रेटिसच्या शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना ह्याच मुद्दा दिसला होता ना, काय की सॉक्रेटिस बाहेर येऊ शकले होते किंवा येऊ शकणार होते, तरी पण सॉक्रेटिसनं सिस्टीमला अपोज केलं नाही, रूल्स अँड रेग्युलेशन्सला अपोज केलं नाही. म्हणजे त्यांचा विश्वास कोणावर झाला, स्टेटवरती झाला. म्हणून ते स्टेटच्या विरोधात गेले नाहीयेत. म्हणजे सॉक्रेटिस फक्त सांगताना दिसतंय की लोकांनी काय करणं अपेक्षित आहे आणि लोकांनी या ठिकाणी प्रत्यक्षात स्वतःलाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपल्यासाठी काय आवश्यक आहे. मग हे आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल जर स्ट्रॉंग बनवलं तुम्ही, वैयक्तिकरित्या वैचारिक झालात तर ऑटोमॅटिक स्टेट काय होईल, स्ट्रॉंग होईल. मग इथं प्लेटोनं विचार फक्त हाच घेतला की स्टेटला स्ट्रॉंग करायचंय. मग स्टेटला स्ट्रॉंग करायचं असेल तर व्यक्तीनं वैयक्तिकरित्या काय विचार करावा हे पण स्टेटच सांगेल. बघा सॉक्रेटिस काय म्हणतोय, व्यक्तीनं वैयक्तिकरित्या विचार करा की तुम्हाला कोणता प्रश्न पडला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय. पण प्लेटो काय म्हणतोय, याला काय वाटलं पाहिजे हे पण स्टेट ठरवेल. सिंपल आहे. म्हणजे याला ह्याची लाईफ जगायची ना व्यक्तीला, तर ते पण कोण ठरवणार, स्टेटस ठरवणार. मग त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं या ठिकाणी, इथं खूप वेगवेगळ्या असणाऱ्या कंडिशन्स मधले वादविवाद होते. त्या सगळ्या वादविवादांना आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी या असणाऱ्या अथेन्सला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांना करायचा होता. मग त्या रेफरन्स मध्ये बघितलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, प्लेटोच्या राजकीय पार्श्वभूमी कशी हो, राजकीय पक्ष किंवा भ्रष्ट राजवटींचा वारसा होता, ज्या प्रत्येकानं काय केलं होतं, अथेन्सला अधोगतीकडे नेलं होतं. म्हणजे प्रॅक्टिकली काय, हा अथेन्स खूप जास्त डिक्लायनिंग झोन मध्ये चाललेलं होतं. का, परत तोच आहे, सोफिस्ट एज्युकेशनची सिस्टीम काय होती. मग सोफिस्ट मध्ये काय होतं या ठिकाणी, फक्त इंडिव्हिज्युअल बघा, फक्त रेफरन्स कुठला असेल या ठिकाणी, इंडिव्हिज्युअल ग्रोथ याच गोष्टीला फक्त जास्त महत्व दिलं जात होतं. वैयक्तिक विकास हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्यापेक्षाही वैयक्तिक गुण किती आहेत याचा विचार तिथं केला जात नाही. फक्त स्वतःला डेव्हलप करायचंय का, नाही, स्वतःला फक्त कसं डेव्हलप करायचंय की हे सगळे कुठे गेले पाहिजे, तो पॉलिटिक्स मध्ये गेले पाहिजेत, राजकारणामध्ये. राजकारणामध्ये कोण जाणार आहेत, श्रीमंत लोकच काय होऊ शकतात, राजकारणामध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे काय झालं, या असणाऱ्या राज्यामध्ये फक्त काय सुरू झाला, भ्रष्टाचार सुरू झाला. मग भ्रष्टाचार सुरू झाल्यामुळे काय झालं या ठिकाणी, प्रत्यक्षात चर्चा कोणाची येणार आहे, भ्रष्टाचार जेव्हा असेल तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच हायलाइट होताना दिसेल तुम्हाला, काय की ह्या असणाऱ्या सिस्टीम मध्ये कुठं ना कुठं एक अशी अडचण तयार होते की इथं प्रत्यक्षात राज्याबद्दल कोणी विचारच करत नाही. मग राजकीय यंत्रणा खूप जास्त डिस्टर्बिंग होती यांची, आणि त्या अनुषंगाने एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांचा विचार हा सुरू झाला की राज्यामध्ये शिक्षण फक्त एकाच कम्युनिटीला भेटते, राज्यामध्ये शिक्षण फक्त श्रीमंत लोकच घेतायत, तर त्याच्या अनुषंगाने राज्य परफेक्ट होईल का, तर त्याच्यावरती ते काय म्हणतात या ठिकाणी, तर त्यांचा सगळ्यात महत्वाचा विचार दिसतो आपल्याला, ते कसे येतो, आयडियलिस्टिक आहेत. का, कारण ते राज्य कसं असलं पाहिजे याबद्दल बोलतात. म्हणजे काय, इथं सगळ्यात महत्वाचा शब्द येतो या ठिकाणी, युटोपियन आयडियोलॉजी. म्हणजे काय, एक असा आदर्शवाद त्यांना तयार करायचे. म्हणजे बघा, युटोपियन म्हणजेच काय, समजा एखादी असणारी आयडिया जी सुरुवातीला कशी वाटते, सुरुवातीला त्या ठिकाणी पूर्णतः अनमॅचेबल वाटते किंवा अनइमॅजिनरी वाटते. बघा, इमॅजिनरी पण असू शकते, पण ती सुद्धा इमॅजिन इतर लोक करू शकत नाहीत असे पण विचारू शकतात. सिंपल काय या ठिकाणी की बाबा
एन्शियंट एरामध्ये असे कुणी लोक विचार करू शकत होते का की लोक भविष्यामध्ये रोबोटच्या थ्रू काम करून घेतील? नाही, कारण सगळ्यात जास्त कामं करण्याचा अधिकार त्यांचा लोकांचा असला पाहिजे, हा मुद्दा होता. मग हा विचार करणारा व्यक्ती कोण असेल? युटोपियन असेल. म्हणजे जिथं प्रत्यक्षात कदाचित एखादा असणारं आदर्श राज्य तयार होऊ शकतं, यासाठी त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की राज्य कसा असावा, ऑट टू बी व्हॉट इज, आहे काय याच्यापेक्षाही काय असू शकतं, या गोष्टींना जास्त महत्व दिलं. म्हणजे काय काय असायला पाहिजे हा सांगतो काय? आदर्शवाद सांगतो. आदर्शवादामध्ये सगळ्यात जास्त महत्व येतो की आपण फ्युचरिस्टिक अँगल मध्ये विचार करतो की स्टेटनं कसं रिॲक्शन दिले पाहिजेत, आणि या अनुषंगाने बघितलं तर इथं प्रत्यक्षात ह्या गोष्टींना चेंज करणारा व्यक्ती आपल्याला दिसतात. ते म्हणजेच कोण? तर प्लेटो. मग प्लेटो ह्या गोष्टींना विचार करतायत, प्लेटो आदर्शवादी राज्य तयार करण्याचा प्रयत्न करतायत. मग हे प्लेटोनं सडनली स्वतःच्याच विचारातून तयार केलं नसणार आहे का? कारण प्लेटोवरती कोणाच तरी प्रभाव असेल, त्या प्रभावाच्या माध्यमातूनच त्यांनी काय केलं असेल, या सगळ्या गोष्टी डिस्कवर केल्या असतील. कारण प्राचीन कालखंडामधला हा कालखंड आहे सगळा, आणि व्यक्ती फक्त एकाच व्यक्तीच्या माध्यमातून ह्या गोष्टी डिस्कवर करू शकतोय, पॉसिबल नाहीये. आता काय करू शकतो आपण? आता आपल्याकडे ऍक्सेस खूप जास्त आहे. म्हणजे आता आपण पीसी वरती बसलो तर आपल्याकडे या ठिकाणी अनलिमिटेड इन्फॉर्मेशन आहे. अशा कंडिशन्स मध्ये आपण स्वतःला खूप जास्त डेव्हलप करू शकतो ना. म्हणजे समजा मला काय करायचं, या ठिकाणी मला प्रत्यक्षात एखादी असणाऱ्या थिंकर बद्दलची माहिती घ्यायची असेल, तर मला ती माहिती त्या ठिकाणी प्रत्यक्षात खूप जास्त सोर्सेस कडनं मिळणार आहे, बुक्स आहेत माझ्याकडे. पण त्यावेळेस मध्ये एखादा असणारे विचार, एखादी असणारी आयडिया डेव्हलप करायचे, तर त्यासाठी सुद्धा त्यांना काय करावं लागणार आहे? कोणाचा तरी असणारा अगोदरचा विचार, जो कदाचित कसा असला पाहिजे? आदर्शवादी असला पाहिजे. तो जर घेतला तरच काय होऊ शकतो? तर त्या ठिकाणी ह्यांचा असणारा विचार हा डेव्हलप होऊ शकतो. म्हणून यांच्यावरती प्रभाव पाडणारे कोण होते? सॉक्रेटिस सोबतच एक सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती पायथागोरस. आता बघा, पायथागोरस म्हणजेच कोण? तर यांच्या असणाऱ्या टाइम मधली कंटेम्पररी व्यक्ती. म्हणजे कोण? सॉक्रेटिस, प्लेटोच्याच असणाऱ्या कालखंडामधली असणारी एक व्यक्ती दिसते आपल्याला. कोण? पायथागोरस. ज्यांचा काय त्या ठिकाणी यांच्यावरती प्रभाव आहे, इन्फ्लुएन्स आहे या ठिकाणी. मग सोर्स ऑफ इन्फ्लुएन्स, यांच्या असणाऱ्या विचारांना एक प्रकारे दिशा देण्याचं काम कुणी केलेलं आहे या ठिकाणी? पायथागोरसने केलेलं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी. आणि पायथागोरस काय करतायत? साहजिक आहे, पायथागोरसचं सगळ्यात जास्त काम कुठे आहे या ठिकाणी? मॅथमॅटिक्स मध्ये. आता आपण काय विचार केलेला असतो कधी काळी, चला मला गणित हा विषय नको होता म्हणून तर मी 10वी नंतर काय केलं होतं, आर्ट्स निवडलं होतं या ठिकाणी. मग आता परत मी ह्या पायथागोरसला का आणलं बाबा मध्ये, आणि ते पण मास्तर तू थिंकर्स मध्ये का टाकलं इथं यांना? गरजेचं आहे का? कारण प्लेटोला स्वतःची आयडिया बिल्ड करायचे. प्लेटोला राज्य काय बनवायचे? ताकदवान राज्य बनवायचे, स्ट्रॉंग स्टेट बनवायचे, आणि तो आयडियल स्टेट पण असला पाहिजे. अशा कंडिशन्स मध्ये तो स्टेट कसा तयार झाला पाहिजे, यासाठी त्यांच्या पाठीमागं जो विचार चालू होता ना, त्या विचारामध्ये त्यांना सांगणारा व्यक्ती कोण आहे? पायथागोरस. म्हणजे पायथागोरस सांगतात का प्रत्यक्षात? तर नाही, त्यांच्या विचारातूनही शिकतायत. मग पायथागोरस त्या ठिकाणी काय म्हणतात त्या ठिकाणी की युनिवर्स कॅन बी नोन थ्रू अ मॅथमॅटिक्स. सगळं जे जग आहे का, विश्व जे आहे का, ते विश्व कशाद्वारे तुम्ही समजून घेऊ शकता? मॅथमॅटिक्सच्या द्वारे. कसं? द युनिवर्स इज नॉट इन द स्टेट ऑफ द किऑस. खूप महत्वाचा मुद्दा आहे की जग जे आहे, विश्व जे आहे का, ते अस्थिर नाहीये किंवा गोंधळलेलं नाहीये. अस्थिर किंवा गोंधळलेलं नाहीये. कोणत्या बेसवर सांगता तो? हे सांगता सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे काय म्हणतात त्या ठिकाणी बघा, देर इज अन ऑर्डर अँड हार्मनी, देर इज सम पर्पज बिहाइंड एव्हरीथिंग. बघा, ते म्हणतात की जगातल्या कोणत्याही असणाऱ्या दोन वस्तूंमध्ये एक अशी रचना प्रेझेंट आहे, जी रचना प्रत्येक असणाऱ्या अँगलच्या माध्यमातून कोणत्याही दोन वस्तू दरम्यान असतेच. म्हणजे मॅथमॅटिकल असणारं स्ट्रक्चर प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट आहे, म्हणून तर विश्व हे स्थिर आहे. म्हणजे विश्वाची व्याख्या देत असताना ते काय म्हणतात त्या ठिकाणी, या असणाऱ्या मॅथमॅटिक्स मध्ये कोणता ना कोणता असणारा पर्पज त्याच्या पाठीमागे आहे, ज्याच्यामुळे काय आहे, जग हा शांत आहे, जग हा गोंधळलेल्या स्थितीमध्ये नाहीये. मग प्लेटो काय करतो? प्लेटोज लव्ह फॉर अ जॉमेट्री अँड मॅथमॅटिक्स इज इन्फ्लुएन्स्ड बाय दी पायथागोरस. साहजिक आहे, प्लेटोला ह्या असणाऱ्या स्वतःच्या विचारामध्ये प्रेरित करणारी व्यक्ती कोण आहे? पायथागोरस. पायथागोरस काय म्हणते? जगातल्या कोणत्याही असणाऱ्या दोन गोष्टी अशाच नाहीयेत. म्हणजे काय? म्हणजे समजा हा पेन आणि हा बोर्ड असंच नाहीये. या दोघांमधले असणारा जो काही अँगल आहे किंवा जो काही आता डिस्टन्स आहे का,
तो मॅथमॅटिकली प्रूव्हन आहे. म्हणून तुम्हाला आत्ता सध्या मी कॅमेरामध्ये दाखवायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त कॅमेरा आणि हा पॅनल आणि हा पेन यांच्यामध्ये दिसणारे जे संदर्भ आहेत का, हे तुम्हाला जे कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत आहेत का, हे सुद्धा मॅथमॅटिकल इक्वेशन मुळेच दिसत आहेत. असं कोण म्हणतायत? पायथागोरस म्हणतायत. पायथागोरस काय म्हणतायत? तुम्हाला जगामध्ये जे काही दिसतं, विश्वात जे काही दिसतं, ते एक मॅथमॅटिक्सच्याच इक्वेशनच्या थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स हे जगामध्ये आहेच, त्याच्यावरतीच काय होतं या ठिकाणी, मग इथं थेअरी ऑफ सोल तिथं आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात कोण? प्लेटो. मग प्लेटोचे थेअरी ऑफ सोल कशामुळे येते हो? पायथागोरसचा असणारा जो काही विश्वास आहे ना, कशावरती या ठिकाणी ते म्हणतात त्या ठिकाणी इमॉर्टॅलिटी ऑफ द सोल वॉज अन इन्फ्लुएन्स ऑन प्लेटो. इमॉर्टॅलिटी ऑफ सोल म्हणजे काय? आत्मा हा मरू शकत नाही. आता बघा, आता अशा गोष्टी बोलायला लागलो की आपल्याला काय वाटतं? आपल्याला असं वाटतं की हे थोडंसं इंडियन एन्शियंट एरामधल्या असणाऱ्या स्पिरिच्युअल कंटेंट बद्दल बोलायला सुरुवात केलं आपण. आत्मा काय असतो, आत्मन काय असतो, असे शब्द येतात ना त्या ठिकाणी. पण इथं मुळात जर बघितलं तर इथं कुठं ना कुठं असं महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी पायथागोरसचा होता की इमॉर्टल आहे ना, कारण प्रत्येक वस्तू जगामध्ये जेव्हा स्टँड होते तेव्हा त्याच्या पाठीमागे मॅथमॅटिक्स आहे. आणि मॅथमॅटिक्स कोणतीच असणारी गोष्ट मॅथमॅटिक्स मध्ये इमॅजिनरी नसते. मॅथमॅटिक्स मध्ये काय असतं? प्रूव्हन असतं. म्हणजे तुम्ही एखादा असणारा सिद्धांत जो आहे ना, तो सिद्धांत हा सिद्ध झाल्यानंतरच तो सांगता ना, म्हणून तर तो मॅथमॅटिक्स मध्ये येतो. म्हणून काय लक्षात घ्यायचं? प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती मॅथमॅटिक्स मध्ये प्रूव्हन आहे, म्हणून ती काय नष्ट होणारी नाहीये. म्हणून तर काय म्हणतो आपण याला, थोडं मॅथमॅटिक्सला आपण थोडंसं सायन्स अँगल जोडूया. एनर्जी बद्दल काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? येस. ऊर्जाबद्दल काय म्हणतो आपण इथं? ऊर्जा निर्माण करू शकत नाही, ऊर्जा नष्ट करू शकत नाही. ऊर्जा काय होऊ शकते? फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो, बरोबर आहे. फक्त ते रूपांतरित होऊ शकते. याचा अर्थ काय? ऊर्जा सुद्धा कशी इमॉर्टल आहे. म्हणजे प्रत्यक्षात ह्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या पृथ्वीवरती आता सध्याला अस्तित्वात आहेत का, त्या सगळ्या कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या सिच्युएशन मध्ये, कोणत्या ना कोणत्या फेज मध्ये प्रेझेंट आहेत. हे मॅथमॅटिक्सच्या थ्रू कोण सांगण्याचा प्रयत्न करतात? पायथागोरस. आणि त्यांना कोण स्वतःच्या आयडियलिस्टिक झोन मध्ये आणतायत? प्लेटो. मग प्लेटो ज्या पद्धतीनं या असणाऱ्या गोष्टींना आणतात, तिथं कळतं की थेअरी ऑफ सोल मांडण्यापाठीमागचा प्लेटोचा जो रेफरन्स आहे का, तो कोणाकडनं आलेला आहे? तो आलेला आहे पायथागोरसकडनं. पायथागोरस ज्या पद्धतीनं मॅथमॅटिक्सला डिस्क्राईब करतात की जगातल्या कोणत्याही दोन गोष्टीमध्ये अशाच गोष्टी निर्माण नाही झाल्या किंवा अशाच गोष्टी नाहीत त्या ठिकाणी उपस्थित, या दोघांमध्ये कुठं ना कुठं मॅथमॅटिकल असणारे अँगल्स क्रिएट झालेले आहेत, मॅथमॅटिकल असणारे इक्वेशन्स यांच्यामध्ये आहेत, म्हणून त्यांमध्ये असणारी स्थिरता आपल्याला दिसते. जर ही स्थिरता बिघडली तर काय होईल? ही स्थिरता बिघडली तर काय होईल? मग इथं तुम्हाला काय येताना दिसतात? सायक्लोन येताना दिसतात, त्या ठिकाणी अर्थक्वेक येताना दिसतात. मग हे कशामुळे होतात? जेव्हा हे इक्वेशन्स बदलतात का, तेव्हा तुम्हाला असे डिझास्टर्स होताना दिसतात. असं उल्लेख या ठिकाणी कोणाच्या थ्रू येतो? पायथागोरसच्या थ्रू. म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टी ह्या कशा पाहिजेत? अस्तित्वात असल्याच पाहिजेत, ज्या कधी संपणाऱ्या नाहीयेत. अशामुळे त्या ठिकाणी असं समजलं जातं, आता नीट आहे का, प्रत्येक गोष्ट असणारच आहे, ती गोष्ट संपणारी नाहीये. मग एखादा व्यक्ती जन्माला कसा आलाय त्याच्यावरती त्या व्यक्तीची असणारी आत्मा आणि त्या व्यक्तीला कोणते निर्णय घेण्याचं धाडस येतं, ह्या गोष्टी सुद्धा ऑलरेडी कन्फर्म होतात का? म्हणजे समजा XYZ नावाचा व्यक्ती आहे, तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कोणतं काम करू शकतो हे सुद्धा मॅथमॅटिक्सच्या या इक्वेशनच्या माध्यमातून बघितलं. कारण सॉक्रेटिसचा असणारा विचार कसा होता? वादविवाद करा, प्रश्न विचारा. पायथागोरस काय म्हणतात? जगामध्ये किऑस नाहीये, गोंधळ नाहीये जगामध्ये. जगामध्ये काय हो? जगामध्ये त्या ठिकाणी हार्मनी जी आहे, जी शांतता आहे, जो पीस आहे का, तो कशाच्या द्वारे त्या ठिकाणी निर्माण होतो? तो मॅथमॅटिक्समुळं, जिओमेट्रीमुळं. कारण कोणतीही वस्तू असली, आता बघा ही जरी वस्तू घेतली तर याला कुठल्या ना कुठल्या मॅथमॅटिक्सचा शेप आहे ना याच्यामध्ये, जिओमेट्रीचा शेप आहे याच्यामध्ये. मग या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स बघितला तर त्या गोष्टी काय कशासाठी निर्माण झालेल्या आहेत त्या ऑलरेडी फिक्स आहे. तर प्रत्येक गोष्टीचं आपलं काम स्वतःचं फिक्स आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू या ठिकाणी जर आहे ना, ते मॅथमॅटिक्सच्याच असणाऱ्या एका फिक्स गोष्टीवरती डिपेंड आहे. तसं व्यक्ती जो आहे जन्माला आलेला आहे त्याचं काम सुद्धा फिक्स असतं का? म्हणजे मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा असं ठरलं होतं का मी शिकवणारच आहे म्हणून? तर प्लेटो त्या ठिकाणी ते सांगतात की यस, लोकांचं असणारं जे आयुष्य आहे का, लोकांची असणारी आत्मा हे डिसाइड होऊ शकते.
आणि लोक हे 3 प्रकारच्याच गोष्टीवरती कंटिन्युअसली आपल्याला त्या असणाऱ्या लोकांना डिनोट करता येतं. लोक आपण आयडेंटिफाय करू शकतो की त्यांचा आत्मा कसा आहे. बघा प्लेटो काय सांगतात मग इथं, किती टाईपचे लोक असतात? 3 टाईपचे लोक असतात. कशावरती या ठिकाणी असतात हे 3 टाईप? तर रिझन, करेज आणि ॲपेटाईट. आता थोडंसं लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला सांगा की जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा रॅशनल असतो का? जगातला प्रत्येक व्यक्ती हा रॅशनल असतो का? महत्वपूर्ण मुद्दा, तर्कनिष्ठ असतो का? काय वाटतं? प्रत्येक व्यक्ती तर्क करू शकतो का? म्हणजे काय? सिंपल मुद्दा. हे काय म्हणजे तो तुम्ही तर्क करू शकता की जे तर्क करणं म्हणजे काय, रॅशनल करणं म्हणजे काय? मी या दोघातला फरक समजू शकतो की नाही? हा काय पेन आहे, हा काय बॉटल आहे. मग दोघांना मी वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन करू शकतो ना. म्हणजे मी कोण आहे? मी रॅशनल पर्सन आहे. समजतंय? म्हणजे मी काय करू शकतो? तर्क लावलाय ना. हा तर्क असा वेडा आहे का? आता समजा एखादा वेडा व्यक्ती असेल आणि त्याला विचारलं काय बाबा बॉटल आहे का पेन आहे का? तो काय म्हणेल या ठिकाणी? हा अरिस्टॉटल आहे, हा प्लेटो आहे. कोण? जो तर्कनिष्ठ नसतो. मग जगातला प्रत्येक व्यक्ती तर्कनिष्ठ असतो की नाही? असतो. पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे लोक होते ना, थिंकर्स, एन्शियंट एरामध्ये, त्यांना असं वाटत नव्हतं. ओके, तर्क करणाऱ्या लोकांची सुद्धा त्यांनी कॅटेगरी तयार केली होती. प्रत्येक व्यक्तीला तर्क करता येणार नाहीये. सगळ्यात महत्वाचा शब्द येतो या ठिकाणी काय? रिझन. कारण बघा, मॅन ऑफ गोल्ड, रॅशनल बेस, ते कोण होतील? रूलर्स होतील. म्हणजे ज्या लोकांकडे तर्क करण्याची क्षमता आहे असे लोक येतील कोणत्या असणाऱ्या सोलच्या टाईपमध्ये? ज्यांचं सोल असेल गोल्ड. बघा बरं का, आता आत्म्याला त्यांनी काय केलंय? आत्म्याला त्यांनी 3 कॅटेगरीमध्ये टाकलेत. मग कोणत्या आत्मा असेल? एक गोल्ड कॅटेगरीचे असेल, एक सिल्वर कॅटेगरीचे असेल, एक कॉपर कॅटेगरीचे. हा बोला. त्यांच्या मतानुसार जे राज्याच्या असेल का त्याला बेस धरून घेत असेल ना. नाही तरी असू द्या ना, पण इथं काय मुद्दा या ठिकाणी? रॅशनल बेस आहे. तर्क करण्याचा विचार फक्त कोणाला होऊ शकतो? तर्क करण्याचा विचार ज्याला रिझन कळतं, ज्याला एखाद्या गोष्टी पाठीमागचं कारण समजू शकतं, तो व्यक्ती तर्कनिष्ठ असतो. आणि त्या व्यक्तीला काय बनवा? रूलर. ते म्हणतात की अशा प्रकारचे सोल फक्त रूल करण्यासाठी असले पाहिजेत. म्हणजे काय झालं? प्री डिटरमाइंड आयडियोलॉजी आपल्याला वाटते की नाही? त्याने अगोदरच कल्पना करून ठेवली आणि हे सॉक्रेटिसच्या विचारांना बाधा ठरू शकते की नाही? का? सॉक्रेटिस काय म्हणतात? आय नो दॅट आय नो नथिंग. मग हे काय म्हणतात की सोल. बघा बरं का किती कॉन्ट्रोवर्शियल आहे. इथं काय म्हणतात? पण ह्यांच्यावरती या थेअरी ऑफ सोलला रिप्रेझेंट करत असताना इन्फ्लुएन्स कोणाकडनं झालेत? ते पायथागोरस कडनं. मग पायथागोरस आयडियोलॉजी आणि सॉक्रेटिसची आयडियोलॉजी ही दोन्ही सेम असणार नाही का? सेम असेल का वेगळे असेल? वेगळे असेल. मग अशा कंडिशन मध्ये पायथागोरस जे सांगतात त्याच्यावरून हे सांगितलं. नक्कीच हा मुद्दा सॉक्रेटिसला विरोधामध्ये जाणार असणार आहे. मग हे काय म्हणतात त्या ठिकाणी? ज्याला रिझन करता येऊ शकतं, त्याला त्या ठिकाणी प्रत्यक्षात कारण देता येऊ शकतं, तो कसा असेल? रूलर. ज्याच्याकडे करेज असेल, ज्याच्याकडे धैर्य असणार आहे, तो काय करू शकतो? तर तो मिलिटरी बेसमध्ये जाण्यासाठी तयार असू शकतो. आणि तो कोण असू शकतो? सोल्जर. आणि ज्याच्याकडे भूक आहे, ॲपेटाईट आहे, ॲपेटाईट असणारा व्यक्ती कसा येतो? मटेरियलिस्टिक बेसवरती असतो. म्हणजे ज्याच्याकडे भूक आहे ती भूक त्याला शांत करायची आहे. मग शांत करण्यासाठी त्याला काय पाहिजे? मटेरियल पाहिजे. मग असा कोण होतो या ठिकाणी? तो होतो प्रोड्युसर क्लास. म्हणजे काय? जे काही लोक तयार करणारे लोक आहेत ना, सगळे क्लास, वर्किंग क्लास सगळे, ते सगळे कुठे येतात? मग त्यांचा असणार आत्मा कसा आहे? कॉपरचा आहे. पहिला कोणाचा आहे? गोल्ड, जे कोण होतील? रूलर. नंतर कोण येतील? सिल्वर, जे कोण होतील? सोल्जर्स. आणि जे कोण असेल त्या ठिकाणी कॉपर सोल असेल त्यांचा, ते कोण होतील? प्रोड्युसर. पण हे सगळं डिसाइड कधी होईल? थेअरी ऑफ सोल त्याने असंच इमॅजिनरी सांगून टाकलं का? किंवा चला आता असं आपण काय करूया, 3 प्रकारचे असणारे आत्मे घेऊया आपण त्या ठिकाणी. एक आत्मा असेल करेजियस, एक आत्मा असेल रिझनला त्या ठिकाणी अप्रोच करणारा, आणि एक आत्मा असेल ॲपेटाईट. नाही, त्या असणाऱ्या थेअरीला, या थेअरी ऑफ सोलला डिस्क्राईब करण्यासाठी त्याने सगळ्यात पहिल्यांदा आणला मुद्दा कोणता या ठिकाणी? तर थेअरी ऑफ एज्युकेशन. म्हणजे काय? तुम्हाला या ठिकाणी प्लेटोचा असणारा थेअरी ऑफ सोल अंडरस्टँड करण्यासाठी काय माहिती पाहिजे आपल्याला? थेअरी ऑफ एज्युकेशन असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकांवर डिपेंड आहे. मी का म्हणतो की PSR ऑप्शनल हा इंटरकनेक्टेड आहे.
या गोष्टीमुळे. बघा इथं काय सांगितलं त्या ठिकाणी, इथं महत्वाचा मुद्दा, इस्पेशली फॉर दोज हु गव्हर्न दी पीपल. बघा आता काय करायचं या ठिकाणी आपल्याला, प्रत्यक्षात एज्युकेशन कोणासाठी गरजेचं आहे? जे लोकांवरती शासन करणार आहेत. शासन करणाऱ्या लोकांना कशाची गरज आहे? शिक्षणाची. ज्यांच्याकडे ॲपेटाईट आहे, ज्यांना भूक आहे, ज्यांना प्रत्यक्षात फक्त मटेरियलिस्टिक गोष्टींच्या माध्यमातून जीवन जगायचंय, त्यांना तेवढं शिक्षण नाही भेटलं तरी चालतंय. पण ज्यांना रूल करायचं आहे त्यांना शिक्षणाची गरज आहे. मग फॉर प्लेटो सोशल एज्युकेशन इज अ मीन्स टू अ सोशल जस्टिस. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. प्लेटोसाठी काय महत्वाचं वाटतं या ठिकाणी? सामाजिक शिक्षण देणं, याच्यातूनच काय होऊ शकतं या ठिकाणी? सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो. म्हणजे सामाजिक शिक्षण कसं देणार? सामाजिक शिक्षण देणार कसं आपण? सामाजिक शिक्षण देण्यासाठी त्या असणाऱ्या व्यक्तीला समाजासोबतची कनेक्टिव्हिटी तयार करावी लागणार आहे. तोपर्यंत तो व्यक्ती सामाजिक न्याय देऊ शकतो का? नाही. म्हणजे एखादा व्यक्ती राजा कधी होऊ शकतो? जर त्याला समाजाबद्दलच्या सगळ्या गोष्टींची माहिती असेल तर, जर तो समाजासोबत कनेक्टेड असेल तर तिथं होऊ शकतो. मग एज्युकेशन फॉर प्लेटो हॅड बीन अ सोल्युशन टू ऑल दी वेक्स्ड क्वेश्चन्स. सगळ्या असणाऱ्या अनियमिततेच्या, सगळ्या असणाऱ्या जे बाधित प्रश्न आहेत का, त्यांना उत्तरामध्ये आणवायचं असेल तर ते काय म्हणतात प्लेटो? फक्त त्याला उत्तर एकच आहे, एक शिक्षण, एज्युकेशन द्यायचे. मग एज्युकेशन द्यायचं आहे तर हे कसं द्यायचं एज्युकेशन? मग मुद्दा बघा, त्या थेअरी ऑफ एज्युकेशन मध्ये सगळ्यात पहिला मुद्दा बघितला तर त्या एज्युकेशनची असणारी जी सिस्टीम अथेन्स मध्ये होती, ठीक, आणि स्पार्टामध्ये होती, याच्याबद्दलचं तर अनालिसिस त्या ठिकाणी त्याने केलं. कारण काय सांगितलं होतं सुरुवातीलाच, की त्या असणाऱ्या अथेन्स मधल्या युद्ध हरण्याच्या परिस्थितीला प्लेटोनं पहिल्यांदा काय केलं? आयडेंटिफाय केलं की युद्ध का हरले. हरण्याचं कारण काय कळालं? एज्युकेशनची सिस्टीम, सोफिस्ट विचारधारा होती, आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ज्यांनी आपल्याला हरवलंय तिथे गेले ते, आणि तिथली जाऊन एज्युकेशन सिस्टीम त्यांनी बघितली, आणि मग त्यांनी हे अनालिसिस दिलं आपल्याला काय, की अथेन्स आणि स्पार्टा यातली असणारी एज्युकेशन सिस्टीम कशी डिफर आहे. कशी दिसते मग तुम्हाला एज्युकेशन सिस्टीम या ठिकाणी? मग नीट आहे का? पहिल्यांदा काय, अथेन्स मध्ये काय आहे आणि स्पार्टामध्ये काय? का स्पार्टा तुम्हाला त्या पद्धतीनं दिसतो तुम्हाला? म्हणून स्पार्टाचेच मुद्दे या ठिकाणी काय केले, आता प्लेटो आणण्याचा प्रयत्न करतोय, आणि स्वतःची नवीन एज्युकेशन सिस्टीम तो इंट्रोड्यूस करतोय. बघा अथेन्स मध्ये काय येतं? टीचिंग लॉजिक, मॅथ्स, लिटरेचर अँड फिलॉसॉफी. इथं कशाला शिकवण्यासाठी महत्व दिलं जातं? इथं शिकवण्यासाठी महत्व दिलं जातं की इथून काय व्हायचं या ठिकाणी, की पॉलिटिक्स मध्ये एंट्री झाली पाहिजे. त्यासाठी काय शिकवायचं? लॉजिक शिकवायचं. काय शिकवायचं? मॅथ्स. म्हणून तर मॅथ्सच्या प्रेमात होते ना प्लेटो. प्लेटो जिओमेट्रीचा रेफरन्स का आला त्यांच्याकडं? का त्यांना स्ट्रक्चरवरती त्या ठिकाणी पायथागोरस वाचावा लागला? का वाचू वाटला? साहजिक आहे ना, त्यांचा बॅकग्राऊंड जो असेल त्याच्यावरती असणार आहे. म्हणजे प्लेटो सुद्धा एका सदृढ फॅमिलीमधून होते, त्यामुळे त्यांना एज्युकेशन मिळालं असेल की नाही? 100% हो. मग मी काय सांगितलं, हिंदूंमधनच एखादा असणारा व्यक्ती जेव्हा खूप जास्त शिकतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा क्रिटिसाइज कोणाला करतो? तो हिंदूंनाच. मग आपण बघा, आपण शिकलोय तर आपण आपल्या घरच्या परंपरांना विरोध करतोय की नाही? बरोबर ना. एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. काय, की बाबा आपल्या असणाऱ्या गावामध्ये एखादा असणारा सण आहे, उत्सव आहे, त्यामध्ये एक परंपरा चालते की त्या असणाऱ्या उत्सवाला पायी जावं लागतं 10 किलोमीटर, आणि तिथून जाऊन नदीतून पाणी घेऊन यावं लागतं, आणि आपल्या असणाऱ्या देवाला ते अर्पण करावं लागतं. आपण त्या लोकांना वेळेत करतो. म्हणजे जेव्हा आपण गावाकडे जातो वगैरे, हे मी माझ्या गावातलं सांगतोय, हे माझ्या गावामध्ये असंच होतं. काय करावं लागतं, प्रत्येक असणाऱ्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दरम्यान नवीन वर्षाचं वेलकम कसं केलं जातं आमच्या गावाकडं, तर नदीचं जे पाणी आहे का, ते नदीचं पाणी आपल्या असणाऱ्या ग्रामदेवतेला अर्पण करावं लागतं. मग ते जवळपास 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, आणि 10 किलोमीटर सगळा अख्खा गाव जातो प्रवास करत त्या नदीपर्यंत, आणि नदीचं पाणी घेऊन येतो, आणि ते पण नदीचं पाणी कशामध्ये आणतो, तर मातीच्या वस्तूमध्ये, म्हणजे माठामध्ये वगैरे ते असावं, आणि ते माठ कुणी तयार केलेलं असावं, तर त्या घरानं. म्हणजे प्रत्यक्षात काय, त्या ठिकाणी एखाद्या कम्युनिटीला बनवण्यासाठी अधिकार द्यायचा नाही. म्हणजे इथं पण सुद्धा डिस्क्रिमिनेशन असेल किंवा तिथला असणारा जो काही समाजामधला असणारा बायसनेस असेल, तो इथं तुम्हाला या ठिकाणी संपताना दिसतो. मग सगळ्यांनी आपापल्या असणाऱ्या वस्तू तयार करायच्या, आणि त्या वस्तूच्या माध्यमातून काय करायचं, पाणी घेऊन यायचं, आणि मग काय करायचं, ते गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्या असणाऱ्या देवाला अर्पण करायचं, आणि मग तो वर्ष सुरू करणार. मग आपण अशा गोष्टीमध्ये किती वेळात काढू ना सगळ्यांनाच, हे काय चाललंय, असं असतं का, काय गरजेचं आहे का वगैरे. म्हणून नवीन पिढी जी आहे ना, ती त्या रिच्युअल्सला फॉलो करायला नको म्हणते, आणि ते पण त्या ठिकाणी तुम्हाला कसं जावं लागतं, बेअर फूटनं जावं लागतं. म्हणजे तुम्हाला अनवाणी जावं लागतं कुठपर्यंत,
त्या असणाऱ्या नदीपर्यंत तिथून मग पाणी घेऊन यायचंय. अशा कंडिशन्स मध्ये आपण काय करतो, मग आपण क्रिटिसाइज करायला सुरुवात करतो ना. तर हे खूप वेगळं आहे. यासाठीच हे मुद्दे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. स्पार्टामध्ये कसं आहे, मोर फोकस ऑन फिजिकल एज्युकेशन. म्हणून तर तुम्हाला दिसतं की स्पार्टा हा वॉर मध्ये वेपनरीज मध्ये स्ट्रॉंग ठरला. कोणापेक्षा? अथेन्स पेक्षा. म्हणजे प्लेटो स्पार्टातल्या सगळ्या गोष्टी ऍज इट इज घेत नाहीत. त्यांना स्वतःची नवीन एज्युकेशन सिस्टीम इंट्रोड्यूस करायचे. त्यामुळे ते बाहेर जातात आणि इथं काय चाललंय त्यातला पॉझिटिव्ह आस्पेक्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करतील. पुढं ह्याच्यामध्ये काय ठिकाणी, द सिस्टीम वॉज इन प्रायव्हेट हँड्स ऑन पेइंग कॅपॅसिटी. साहजिक आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना या ठिकाणी की सोफिस्ट असणारी लोक हे कशाला जास्त महत्व दिलं जात होते या ठिकाणी, इथं जे एलिट्स आहेत का त्यांनाच एज्युकेशनच्या क्रायटेरियामध्ये आणायचे. त्यामुळे सगळ्या गोष्टी कोणाच्या हातामध्ये असतील, प्रायव्हेटच्या. खाजगीकरणाचा मुद्दा या ठिकाणी स्ट्रॉंग होता. इकडे काय बघा या ठिकाणी, स्टेट स्पॉन्सर्ड एज्युकेशन. स्पार्टामध्ये काय, जिथं राज्याच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. म्हणजे हे एज्युकेशन कसं असेल या ठिकाणी, फ्री असेल. मग आपण जे आपल्या भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी फ्री एज्युकेशनचा रेफरन्स बघतो, हा असणारा एज्युकेशन आपल्याला कुठं ना कुठं एन्शियंट एरामधल्या असणाऱ्या या थिंकर्सच्याच आयडिओलॉजीवरून कळतो की नाही आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. इथं काय स्टेट स्पॉन्सर्ड एज्युकेशन असेल. तिथं बघा काय, अथेन्समध्ये वुमन्स वेअर निग्लेक्टेड. आता हे खूप डेंजर आहे, लक्षात घ्या. अथेन्समध्ये या सॉक्रेटिस आणि प्लेटोच्या कालखंडामध्ये महिलांना नागरिक समजलं जात नव्हतं. म्हणजे कोण, जेव्हा आपण अरिस्टॉटल बघू ना, त्या अरिस्टॉटल मध्ये परत 2 क्लास होणार आहेत. कोणत्या 2 क्लास, एक आहे मास्टर कॅटेगरी आणि दुसरे असतील स्लेव्ह कॅटेगरी. एक कोण, एक असेल असा वर्ग जो रॅशनल आहे, जो तर्क करू शकतो, आणि एक असा वर्ग आहे जो तर्क करू शकत नाही, तो कोण, स्लेव्ह. म्हणजे गुलाम आणि त्यांचा मालक, अशा पद्धतीची असणारी व्यवस्था कोणाचे, अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटल ही सिस्टीमला मान्य करतात, हे नाकारत नाहीत. मग अशा कंडिशन्स मध्ये जर ही सिस्टीम मान्य करत असतील प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, तर प्लेटो आणि त्यांच्या अगोदरचे असणारे सॉक्रेटिस त्यांच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर महिलांना कोणत्याच पद्धतीचे अधिकार नव्हते. मग जेव्हा ते इकडे बघतात काय, इक्वॅलिटी टू वुमन, प्लेटो कोणाबद्दल बघतात त्या ठिकाणी, महिलांबद्दल. जेव्हा कळतं त्यांना की इथं काय हो, स्पार्टामध्ये महिलांना समान अधिकार दिला जातो, म्हणून प्लेटो काय करतात, महिलांबद्दल बोलायला सुरुवात करतात. म्हणून हे कोण येतो, म्हणून हे पहिले थिंकर्स आहेत जे कशावरती फोकस करतात त्या ठिकाणी, जे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कशा पद्धतीनं वुमन्सला, महिलांना या ठिकाणी हायलाइट करणं गरजेचं आहे. पण हे बोलणारे आहेत फेमिनिझम बद्दल. ओके, म्हणजे स्त्रियांच्या अधिकाराच्या बद्दलच्या असणाऱ्या संदर्भामध्ये हे बोलताना दिसतात. आणि मिलिटरी एज्युकेशन इज काय म्हणतात या ठिकाणी, यस, कधी कधी मला हे पॅनलचं कळतच नाही. बघा एज्युकेशन कशासाठी असेल या ठिकाणी, मिलिटरी एज्युकेशन कोणाला द्यायचंय, दोघांना द्यायचंय, पुरुषांना पण द्यायचंय, महिलांना पण द्यायचंय. म्हणजे सेक्स बेसिस वरती त्या ठिकाणी हा मुद्दा नाही आला की बाबा फक्त काय, सिंपल आहे ना, करेजियस गोष्टी कोणाला द्यायच्या आणि डेलिकेट्स गोष्टी कोणाला द्यायच्या हे स्पार्टा सांगतो का, नाही. स्पार्टा काय म्हणतो, दोघांना अधिकार सेम असला पाहिजे. म्हणजे मिलिटरी एज्युकेशन दोघांना दिलं पाहिजे. म्हणजे या गोष्टी त्या असणाऱ्या प्लेटोनं जेव्हा बघितल्या असतील तेव्हा साहजिक आहे या प्लेटोला समजलं असणार आहे की याच्यामध्ये कुठले ना कुठले असणारे मुद्दे चुकीचे आहेत. कुठं, अथेन्समध्ये. इथं कुठले ना कुठले मुद्दे स्ट्रॉंग दिसत आहेत. म्हणून त्यांनी काय केलं, दोघांचा अभ्यास केला आणि स्वतःची असणारी एक नवीन सिस्टीम या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी कम्पेअर केलं ना, कशाच्या, 2 देशाच्या असणाऱ्या सिस्टीम मध्ये कम्पेअर केलं आणि त्याचे असणारे मेरिट्स बघितले. या दोघांमधले असणारे जे चांगले मुद्दे आहेत का ते शोधले आणि त्या चांगल्या मुद्द्यांचा उल्लेख केला. तर त्यांना काय दिसलं, त्यांना दिसलं स्टेट स्पॉन्सर आणि स्टेट कंट्रोल्ड. बघा बरं का, समजा सॉक्रेटिस तेच म्हणतात ना की तुम्ही प्री डिटरमाइंड कंडिशन मध्ये डिस्कस करू नका, डायलेक्टिक्सचा असणार वापर करू नका. वादविवाद तुम्ही अगोदरच एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी स्टार्ट करू नका वादविवाद करायला. तुम्ही काय करा, तुम्ही पहिल्यांदा अशा कंडिशन मध्ये जात की तुम्हाला काहीच माहिती नाहीये आणि तीच माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्लेटोचा अगोदरपासून विचार काय हो, स्टेटला आयडियल बनवायचे. मग स्टेटला आयडियल बनवायचं असेल तर हे काय करतील,
कुठूनही जाऊन बघतील, कोणताही मुद्दा अभ्यासतील, इतर देशातले मुद्दे बघतील, पण शेवटी ते काय करतील, स्टेटलाच फेवर करतील. मग त्यांनी एवढ्या अथेन्सच्या असणाऱ्या एज्युकेशन सिस्टीमला कम्पेअर करण्यासाठी स्पार्टाची एज्युकेशन सिस्टीम बघितली, पण त्यातून त्यांना सगळ्यात महत्वाचं काय वाटलं त्या ठिकाणी, मग त्यांना सगळ्यात महत्वाचं वाटलं या ठिकाणी स्टेट स्पॉन्सर्ड आणि स्टेट कंट्रोल्ड असणारे मुद्दे या ठिकाणी हायलाइट करायचा प्रयत्न केला इथं. आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी काय केलं, प्रायमरी एज्युकेशनला युनिव्हर्सलायझेशनच्या कंडिशन मध्ये आणलं. म्हणजे काय, फक्त श्रीमंत लोकांना प्रायमरी एज्युकेशन नकोय, सगळ्यांनाच त्या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशन देणं गरजेचं आहे आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी द्यायची कोणाला, महिलांना. म्हणजे काय केलं त्यांनी, स्पार्टा मधल्या असणाऱ्या याच कंडिशन्सला तिथं हायलाइट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे महिलांना पण अधिकार द्यायचा पुरुषांच्या बरोबरीने. मग पहिल्यांदाच या असणाऱ्या एन्शियंट एरा मधल्या ग्रीसमध्ये महिलांना काय समजलं जाईल, महिलांना समजलं जाईल पहिल्यांदा सिटीजन. मग सिटीजन समजल्यानंतर त्यांना दिले जातील ऑथॉरिटी, आणि ऑथॉरिटी देण्यासोबत त्यांना काय दिलं पाहिजे, त्या ठिकाणी राईट्स दिले पाहिजे. मग जेव्हा आपण अरिस्टॉटल बघणार तेव्हा अरिस्टॉटल काय म्हणतात, दोन क्लास आहे फक्त, एक मास्टर आणि एक स्लेव. तर त्या कालखंडामध्ये स्लेव आणि वुमन्स ह्या दोघांचं कंपॅरिझन सेम केलं जात होतं. म्हणजे काय, गुलाम आणि महिला हे दोन्ही सेम आहेत. आणि त्याच्यामध्ये एक शब्द तुम्ही बघता बघा, जेव्हा आपण जगाचा इतिहास वाचतो ना तेव्हा त्या ठिकाणी शब्द आहे, त्याला म्हणतो आपण विच हंटिंग. यस, काय विच हंटिंग म्हणजे काय, त्या ठिकाणी बघा आपण आपल्या भागामध्ये एक शब्द वापरतो बा, आपण भूताला एक सिमिलर शब्द येतो त्या ठिकाणी, काय चेटकिन, हडळ वगैरे असतात पा, बरोबर आहे. मग इथे शब्द आहे विच म्हणजे काय, तर हडळ, आणि त्याला काय करायचंय, मारायचंय. हंटिंग म्हणजे काय, समजा एखादी महिला जर शिकली तर ती झाली विच. ओके, मग त्याला काय केलं पाहिजे, त्या महिलेला मारून टाकलं पाहिजे. का, ती महिला संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी दूषित करेल, असा विचार होता एन्शियंट एरामध्ये. अशा विचारामध्ये प्लेटो सारखी व्यक्ती काय म्हणते, महिलांना समान अधिकार द्या. म्हणजे क्रांतिकारी विचारच आहे ना. म्हणजे भले ते स्टेटला स्ट्रॉंग करतायत, पण तरी सुद्धा ते समाजाच्या असणाऱ्या जुन्या परंपरांना कुठं ना कुठं ऑपोज करतायत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी येतं काय, येतं सेंटर्ड अराउंड दी गार्डियन, गार्डियन क्लास. हा, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे काय होतं, एज्युकेशन द्यायचंय तर एज्युकेशन देणारे कोण आहेत, तर जे प्रत्यक्षात या असणाऱ्या सिस्टीमला स्ट्रॉंग करण्यासाठी आलेले आहेत का, त्यांनाच योग्य बनवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आपण कशामुळे स्ट्रॉंग होऊ शकतो, आपल्या सराउंडिंगला कोण आहे त्याच्यावरती. म्हणजे आपण समजा एखादी व्यक्ती आहे बाबा, ही व्यक्ती स्ट्रॉंग कधी होऊ शकते, जेव्हा या व्यक्तीला बॅकअप करणारे त्याच्या असणारे आई वडील त्या ठिकाणी स्ट्रॉंग असतील. बरोबर आहे, आई वडील स्ट्रॉंग असतील तर त्याच्यासोबतच काय होईल, ऑटोमॅटिकली तो व्यक्ती एकदम फ्री माइंडेडने डिसिजन घेऊ शकतो ना. त्याला काय कोणाचे विचार करायची आवश्यकता आहे का, व मी असा विचार केला, मी असा निर्णय घेतला तर काय होईल वगैरे, नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी कशावरती फोकस केला, ठिकाणी गार्डियन क्लासवरती फोकस केला, की जे काय करू शकतात, प्रमोट करू शकतात. मग प्रमोट करणारा कोण आहे, स्टेट आहे. म्हणून त्यांनी कशाला जास्त फोकस केला असेल, स्टेटलाच. इग्नोर दी प्रोड्युसिंग क्लास. बघा आता ते काय म्हणतात, जे प्रत्यक्षात या ठिकाणी वस्तू निर्माण करणार आहे, ज्यांच्याकडं एज्युकेशन कमी असलं तरी चालू शकतं, तर त्यांना हे थोडंसं इग्नोर करताना दिसतात. म्हणजे क्रिटिसिझम मध्ये आपण यांना वापरू शकतो, यांच्यावरती विरोध करायचा आपल्याला, हे मुद्दे लिहायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी प्रोड्युसिंग क्लासला जास्त इग्नोर केलं होतं. हे सगळे मुद्दे एज्युकेशनला कनेक्टेड कंडिशन्स मध्ये आणतात, की प्रत्यक्षात अथेन्समध्ये कोणकोणत्या गोष्टींना हायलाइट केलं जात होतं. सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा, जे समाजाला स्टेटला चालवणारी लोक आहेत, गार्डियन्स, त्यांच्यावरती जास्त फोकस आहे. आणि प्रोड्युसिंग क्लासवरती काय केलं त्यांनी, खूप पद्धतीनं त्या असणाऱ्या व्यवस्थेला नाकारलं होतं. एम्स ॲट अटेनिंग द फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, मॉरल डेव्हलपमेंट ऑफ अ ह्युमन पर्सनॅलिटी. बघा आता हे जुनी सिस्टीम समजली यांना, जुन्या सिस्टीम मधले असणारे लूपहोल कळाले त्यांना, त्याच्यावरनं ते काय स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतायत, की ते समाजातल्या असणाऱ्या प्रत्येक घटकाला कोणतं शिक्षण देण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी शारीरिक शिक्षण असेल, मानसिक शिक्षण असेल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा इंटेलेक्च्युअल झोन मध्ये जाण्याचं शिक्षण असेल. म्हणजेच काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला आधुनिकतेचा मुद्दा आणायचा इथं, आणि इथं काय करायचं, मॉरल डेव्हलपमेंटचा रेफरन्स असेल. आता मॉरल डेव्हलपमेंट हा आत्ताच्या कंडिशन्स मध्ये सुद्धा खूप गरजेचा असतो. नीतिमत्तेच्या माध्यमातून जगायचंय ना, नैतिकता ही तेवढीच महत्वाची असते. आणि त्या सुद्धा गोष्टीमध्ये काय करायचं, या ठिकाणी ह्युमन पर्सनॅलिटीला एनहान्स करण्याचा प्रयत्न करायचे. मानवतावादी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला हायलाइट करायचं आहे. आणि तो व्यक्तिमत्व हायलाइट करण्यासाठी शिक्षणाची असणारी व्यवस्था एक वेगळ्या पद्धतीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं प्लेटो काय करतात, शिक्षणाची एक सिस्टीम मांडतात. कोणासाठी, या असणाऱ्या अथेन्ससाठी. मग बघा हे काय म्हणतात या ठिकाणी,
बघा काय 3 स्टेजेस ऑफ अ प्रोक्युरिंग नॉलेज. आता जे 3 सोल डिफाईन होणार आहेत ना, कोणता कोणता? पहिला रिझन आहे, करेज आहे, ॲपेटाईट आहे. या 3 सोलला कधी ओळखणार तुम्ही? आत्म्याचे असणारे थेरी सांगायचे, सिद्धांत सांगायचे. आत्मा कधी ओळखणार तुम्ही? आत्मा ओळखणार प्रत्येक असणाऱ्या एज्युकेशनच्या स्टेप नंतर. कसं? नीट आहे का? सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या टाईपचं एज्युकेशन असेल? प्री प्रायमरी. प्री प्रायमरी कोणत्या एज मध्ये असेल? 6. मग आपल्याला वाटतं का ना कुठे मी भारताची राज्यघटना वाचतो की काय? बघा म्हणजे आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये काय सेम असंच आहे ना. प्री प्रायमरी एज्युकेशन कोणत्या एज मध्ये द्यायचे? येस, 6 वर्षाच्या आतील. कुठं बघतो आपण हे? कॉन्स्टिट्यूशनच्या असणारे आर्टिकल नंबर 45 मध्ये बघतो आपण. अगोदर 45 मध्ये 6 to 14 होता ना, पण आपण बघतो की 6 to 14 चा असणार मुद्दा चेंज केला आपण कधी? 2002 ला 86th अमेंडमेंटनं. आणि तिथे काय करण्यात आलं? एज ग्रुप 0 to 6 घेतला. आणि हिथं या ठिकाणी या ग्रुपला या एज मधल्या असणाऱ्या बालकांना काय शिकवायचे? बघा बरं का, जिम्नॅस्टिक शिकवायचे, फिजिकल एज्युकेशन द्यायचंय. आला का? मग त्या ठिकाणी स्पार्टाचा असणारा एज्युकेशन सिस्टीम क्रॉस केलं आणि तो मुद्दा इथं मर्ज करण्याचा प्रयत्न करतायत. बघा, प्री प्रायमरी एज्युकेशन मध्ये 0 ते 6 वयोगटातील बालकांना काय शिकवायचे? जिम्नॅस्टिक शिकवायचे, फिजिकल एज्युकेशन द्यायचे, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीवरती जास्त भर द्यायचे. नंतर कुठली कॅटेगरी असेल? एलिमेंटरी असेल. एलिमेंटरी कॅटेगरी कोणत्या एज मध्ये असेल? या ठिकाणी 6 ते 18 एज ग्रुपचा उल्लेख असेल. आणि ह्याच्यामध्ये काय करायचे? ऑल बेसिक सब्जेक्ट याच्यामध्ये शिकवायचे. म्हणजे कुठले असतील या ठिकाणी? जे सब्जेक्ट इथं आर्ट आणि सायन्स या दोघांनाही फेवर करतील असे सगळे असणारे बेसिक सब्जेक्ट इथे शिकवायचे. किती एज पर्यंत? 18 एज नंतर पहिली काय होईल? स्क्रीनिंग होईल. म्हणजे सोल डिफाईन करण्यासाठी पहिली टेस्ट कधीची असेल? 18 वर्षानंतर. आणि इथं काय होईल या ठिकाणी? जी ही एक्झाम फेल करतील का त्यांना टाकलं जाईल प्रोड्युसर क्लासमध्ये. म्हणजे कोण असतील होय? ॲपेटाईट, ज्यांच्याकडे भूक आहे, ज्यांना काय करायचंय? ज्यांना या ठिकाणी मटेरियलिझमलाच फोकस करायचे, वस्तू आदी विचारधारेच्या आधारे त्यांना काय करायचं? संपूर्ण जीवन जगायचे. मग वयाच्या 18व्या वर्षी ज्याला दिली जाणारी एक्झाम जर फेल झाले तर ते कोण होतील? प्रोड्युसर क्लास. म्हणजे त्यांचा सोल कसा असेल? कॉपर सोल. मग हे एखादा व्यक्ती 18व्या वर्षामध्ये कदाचित फेल झाला, पण तो त्याच्या लेटर आयुष्यामध्ये कदाचित डेव्हलप होऊ शकला असता की नाही? मग हे का सांगताय त्या ठिकाणी प्लेटो की 18 वर्षामध्ये तो फेल झालाय तर त्यानं संपूर्ण आयुष्य कसं काढायचं? प्रोड्युसर क्लासमध्ये. मग तुम्हाला कोणासारखे वाटतं ते? गांधी सारखे वाटतात का? महात्मा गांधी काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? महात्मा गांधी सांगा बघू. आपल्या भारतामध्ये महात्मा गांधी क्लास डिस्ट्रीब्युशनला आणि कास्ट डिस्ट्रीब्युशनला मानतात का? मानतात. म्हणजे महात्मा गांधींचा विचार केला, वर्ण व्यवस्था जी आहे ना, त्या वर्ण व्यवस्थेतलं मानतात का महात्मा गांधी? म्हणजे कुठला असेल या ठिकाणी? इथं असेल ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ओके. ब्राह्मण म्हणजे कोण असतील या ठिकाणी? जे रिच्युअल्स करणारे लोक असतील. क्षत्रिय म्हणजेच कोण? हा सोल्जर क्लास असेल. वैश्य म्हणजे कोण? हा असेल वर्किंग क्लास असेल. आणि शूद्र म्हणजे कोण? हा असेल सर्व्हिस क्लास असेल. ठीक आहे. आता नीट आहे का? मग महात्मा गांधी काय म्हणतात? तुम्ही ज्या वर्णामध्ये जन्माला आलेला आहात तुम्ही त्याच वर्णामध्ये चांगलं काम करा. म्हणजे काय होईल? भविष्यामध्ये म्हणजे दुसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला वरच्या वर्णामध्ये जन्म प्राप्त होऊ शकतो. बघा म्हणजे काय? मी आत्ता कुठे जन्माला आलोय? शूद्रामध्ये. तर मी काय केलं पाहिजे? शूद्रानं जे सर्व्हिस क्लास दिलेले आहे ना तेच मी केलं पाहिजे. तर मला पुढच्या जन्मामध्ये काय म्हणून जन्म घेता येऊ शकतो? वैश्य म्हणून. आत्ता मी कुठे जन्माला आलोय? वैश्यमध्ये. तर मी वैश्य म्हणूनच काम केलं पाहिजे. तर मी काय होऊ शकतो कदाचित पुढच्या जन्मामध्ये? क्षत्रिय होऊ शकतो. तसं क्षत्रिय असेल तर मी चांगलं काम केलं तर ब्राह्मण. म्हणजे वरिष्ठतेला जास्त महत्व देत आहे या ठिकाणी, हायरार्कीला जास्त महत्व देतं तिथं. आणि ब्राह्मण कुलापर्यंत जाण्याचा संदर्भ कसा असेल? तुम्ही ज्या जन्माला आलात तेच करत राहा. हे काय म्हणतात? 18व्या वर्षी, हे भले जन्मानुसार नाही सांगत आहे, पण हे काय म्हणतायत? पहिली स्क्रीनिंग तुमची जर त्या ठिकाणी कॅन्सल झाली, तुम्ही फेल ठरला, तर तुम्हाला काय बनवायचंय? प्रोड्युसर क्लास बनवायचं. आता थोडंसं नीट आहे का? महात्मा गांधी जेव्हा हे सांगतात त्याच मुद्द्याला सगळ्यात मोठा ऑपोज कोण करतात? डॉक्टर बी आर आंबेडकर. आंबेडकर काय म्हणतात? आंबेडकर म्हणतात की गांधींना की तुम्ही कोणत्या असणाऱ्या कास्टमध्ये जन्माला आलात? तुम्ही कोण आहात? तर तुम्ही बनिया आहात. बनिया म्हणजे कोण? वैश्य. मग तुम्ही ते काम करा ना. राजकारणात का आलात? कोण म्हणतायत?
डॉक्टर बी आर आंबेडकर. मग याच्यावरती क्लॅरिटी नाहीये त्यांच्याकडे. त्यामुळे काय कुठं ना कुठे या ठिकाणी हे मुद्दे आपल्याला काय करायचे, मुद्दा काय सांगतात आणि त्याला क्रिटिसाइज कोण करतं हे सगळं बघायचं आपल्याला. म्हणजे काय, हिथं जेव्हा तुम्हाला हे कळतं या ठिकाणी की कोण प्लेटो आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मधला हा मुद्दा सांगतात, त्यातला लूफहोल पण कळाला. लूफहोल कळाला तर त्याला क्रिटिसाइज करणारे पुढे कोण येणार आहेत ते पण डोक्यात ठेवलं पाहिजे आपल्याला. म्हणजे पुढे येणारा अरिस्टॉटल, पुढे येणारा मॅकॅल्वी या गोष्टींवरती काय सांगणार आहे हा मुद्दा तुम्हाला कंटिन्युअसली लक्षात ठेवत जायचंय. कुठपर्यंत, जोपर्यंत कार्ल मार्क्स शिकत नाही आपण तोपर्यंत. म्हणजे काय, तिथपर्यंत मी तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारणार काय, सोल डिफाईन करणारे कोण होते, प्लेटो. मग त्यांनी जो डिफाईन केलेला कॉपर सोल आहे तो या थिंकरनं चेंज केलाय का, हा मुद्दा मी तो थिंकर शिकवत असताना विचारणार. हा ठीक आहे. मग लक्षात ठेवायचा हा मुद्दा काय, जे एक्झाम फेल होतील ते कोण, प्रोफेसर क्लास. आणि त्यानंतर काय असेल या ठिकाणी, मिलिटरी ट्रेनिंग दिली जाईल. आणि कोणत्या एज पर्यंत, 18 ते 20. हे खूप जास्त स्ट्रॉंग समजलं जातं आणि हे सगळ्यात जास्त बेस्ट पण ठरवलं जातं. का, प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीला कोणती ट्रेनिंग मिळाली पाहिजे, मिलिटरी ट्रेनिंग. आता काही देश फॉलो करतात काय गोष्टींना, यस करतो. रशिया असेल, चायना असेल. रशियामध्ये काय कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग आहे. मग तो रेफरन्स पाहिला तर कोणत्या एज मध्ये दिला जातो इथं, 18 ते 20. आता त्यानंतर काय होईल, दुसरी स्क्रीनिंग होईल या ठिकाणी. स्क्रीनिंग टेस्ट मध्ये काय होईल, जे फेल होतील ते कोण होतील, सोल्जर क्लास. हा हा कारण का, कारण ती एक्झाम जी आहे ना बघा, मिलिटरी ट्रेनिंग मध्ये जेव्हा एक्झाम दिली जाणार आहे ती फक्त त्या मिलिटरी ट्रेनिंग बेस्ड असणारी ट्रेनिंग नसणार किंवा एक्झाम नसणार आहे. त्याच्यामध्ये जी टेस्ट दिली जाणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, आतापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या आहेत तो तर एक पार्ट असेलच, पण हे कसे तो आयडियलिस्टिक थिंकर आहेत, म्हणजे हे आदर्शवाद आणणार आहेत. मग भविष्यामध्ये आदर्श स्टेट कसा होऊ शकतो त्याचे पण क्वेश्चन्स असतील. मग ज्याला ते जमणार नाही भविष्यातले मुद्दे त्यांनी फक्त हेच काम करा. का, त्यांना काय जमलंय समजते, म्हणून त्यांनी काय करायचं, फक्त सोल्जर क्लासमध्येच ऍड करायचे. म्हणजे हा स्पेशल क्लास झाला कोणासाठी, हा झाला या ठिकाणचा कोणत्या सोलचा टाईप याच्यामध्ये येणार त्या ठिकाणी, इथं आला सिल्वर. ओके, हा रेफरन्स. नंतर काय करायचं, मग हायर एज्युकेशन द्यायचं. मग हायर एज्युकेशन द्यायचं कोणत्या एज ग्रुपला, 20 ते 35 एज ग्रुपला. आणि त्या 20 ते 35 एज ग्रुप पर्यंत काय करणं गरजेचं आहे, त्यांना एज्युकेशनच्या सगळ्या पॅरामीटर मध्ये त्यांना बसवायचे, सगळ्या प्रकारचं एज्युकेशन द्यायचे. आणि 35 एज नंतर सुद्धा जर त्याला शिकायची अपेक्षा असेल तर त्याची जबाबदारी घेणार स्टेट. आणि मग तो कोणता असेल या ठिकाणी, हे असेल प्रॅक्टिकल एज्युकेशन. हा, जिथं कोणत्या एज माझा उल्लेख असेल. मग 50 एज एकदा तुम्ही क्रॉस केलं तर तुम्ही कोण झाला, फिलॉसॉफर झाला. मग तुम्ही होता फिलॉसॉफर किंग किंवा क्वीन. कधी, एज ऑफ 50. मग एज ऑफ 50 मध्ये तुमचा सोल कसा झाला, तुमचा सोल झाला ऍज अ रूलर. म्हणजे कोणता, गोल्ड सोल झाला. मग हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, म्हणजे ज्या पद्धतीनं प्लेटो तुम्हाला सांगतायत की तुमचा असणारा आत्मा कसा असणार आहे, आत्मा कसा 3 कॅटेगरीमध्ये. बघा बरं का साहेब, लोक हे खूप जास्त तुम्हाला विचार करायला पण लावणारे मुद्दा या ठिकाणी. का, की प्लेटो सिस्टीमला चेंज करण्याचा प्रयत्न करतायत. एका ठिकाणी जातायत ते स्पाटामध्ये एज्युकेशन समजून घेतात, महिलांना अधिकार देत आहेत, तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला ते कुठे ना कुठे क्रिटिसाइज होताना दिसतातच आपल्याला. काय करतात ते, संपूर्ण असणारे प्रिव्हिलेजेस, संपूर्ण असणारे अधिकार देतातच असं नाही ना. मग त्या अनुषंगाने मुद्दे पाहिले तर या ठिकाणी काय, बिकम्स क्वालिफाईड फॉर बिकमिंग अ फिलॉसॉफर किंग ऑर अ क्वीन. कोणत्या एज मध्ये, 50. मग 50 एज पर्यंत, 50 एज पर्यंत कोण एज्युकेशनच्या फील्डमध्ये राहील, हा माझा प्रश्न आहे. हा म्हणजे मुळात काय झालं या ठिकाणी, की ज्या असणाऱ्या फॅमिलीजला कोणत्याही पद्धतीचं टेन्शन नसेल तीच व्यक्ती कुठे जाणार आहे, एज्युकेशन मध्ये राहणार आहे. कारण का, त्या व्यक्तीवरची डिपेंडन्सी जर कमी असेल. हेच प्लेटोला पाहिजे. प्लेटो काय म्हणतोय, की प्लेटो म्हणतोय की भ्रष्टाचार कधी करू शकता तुम्ही, जेव्हा तुमची फॅमिली असेल. बघा, मग फॅमिलीसाठी व्यक्ती भ्रष्टाचार करतो. म्हणजे आजही तुम्ही बघा ना, एखादा अधिकारी का भ्रष्टाचार करतो, फॅमिलीला सगळ्या सोयी सुविधा देण्यासाठी. सिंपल ना. मग प्लेटो म्हणतं की तुमची फॅमिली कशी असली पाहिजे, फॅमिलीमध्ये तुम्ही कोणासोबत विवाह केला पाहिजे हे पण स्टेट ठरवणार. म्हणजे काय होईल, स्टेटला बेनिफिट वाटतील अशा सगळ्या गोष्टींवरती फोकस केलं जाणार आहे. आणि मग त्या गोष्टींच्या माध्यमातून काय होईल या ठिकाणी, इथं असणारा क्लास प्रिपेअर्ड होईल. रूरल क्लास कोण असेल त्या ठिकाणी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि स्टेट्समनशिप वरती फोकस करेल, राज्याच्या कारभारावरती काम करण्याचा प्रयत्न करेल. सोल्जर्स काय करतील,
मिलिटरी स्किल्स त्यांच्याकडे असेल. प्रोड्युसर क्लास काय असेल या ठिकाणी, मटेरियल प्रोडक्टिव्हिटीवरती फोकस करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून असणारे सोल आपल्याला कंटिन्युअसली डिफाईन करता यावं लागतील. मग कुठलं लक्षात घ्यायचं, RAC हे 3 कॅटेगरी असतील. कसं, पहिलं कोण, रिझन, करेज, ॲपेटाईट. पण यांचा आत्मा ओळखण्याचा सिक्वेन्स उलटा आहे ना. कसं, कोणत्या एज मध्ये पहिला स्क्रीनिंग टेस्ट असेल, ऍट द एज ऑफ 18, बरोबर आहे. हा स्क्रीनिंग टेस्ट 18 मध्ये झालं तेव्हा काय होईल, जे फेल होतील ते कोण होतील, ते प्रोड्युसर क्लासमध्ये येतील. कुठं, ॲपेटाईट मध्ये येतील. ज्यांना भूक आहे कशाची, मटेरियलिस्टिक असणाऱ्या गोष्टींची, वस्तुवादाची भूक आहे, ते या ठिकाणी येतील. म्हणजे काय, त्यांचा एज्युकेशन मध्ये खूप जास्त इंटरेस्ट असणार नाहीये, म्हणून त्यांना बळजबरीने एज्युकेशन देण्यात काय अर्थ नाहीये. ठीक आहे. बघा, पहिला क्लास ठरला कधी, पहिला सोल ठरला कधी, ऍट द एज ऑफ 18 ला, 18 मध्ये ठरला. नंतर काय द्यायचंय, 2 वर्ष त्यांना 18 ते 20 या वर्षामध्ये काय द्यायचं, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग द्यायचंय. आणि मिलिटरी ट्रेनिंग दिल्यानंतर काय होईल या ठिकाणी, सेकंड स्क्रीनिंग होईल. आणि त्या सेकंड स्क्रीनिंगला काय केलं जाईल, जे फेल होतील त्यांना काय करायचं, ते करेजियस आहेत का, त्यांना फक्त मिलिटरी ट्रेनिंगचाच असणारा यूज करता आला, पण त्यांना आयडियलिस्टिक अप्रोच स्टेटचा कसा असला पाहिजे सांगता आलं का, नाही. म्हणून ते काय झाले, फेल ठरलेत. मग फेल ठरलेत म्हणून ते काय झाले, करेजियस झाले. म्हणून त्यांचा सोल कसा असेल, मग त्यांचा सोल असेल त्या ठिकाणी सिल्वर. त्यांचा सोल कसा असेल या ठिकाणी, यांचा सेल असेल कॉपर, यांचा सोल असेल या ठिकाणी सिल्वर. आणि त्यानंतर ऍट द एज ऑफ 50 तेव्हा काय कळेल आपल्याला, रिझन मध्ये. मग रिझन फक्त एका व्यक्तीसाठीच झाला ना, मग तो फिलॉसॉफर किंग. हा, मग बाकीचे असणारे जे टेस्ट आहेत ना, म्हणजे कुठले एजच्या वयाच्या असणाऱ्या 20 वर्षापासून ते कुठपर्यंत 35 वर्षापर्यंत असेल या ठिकाणी, याच्यातून लोक जे काय करायचे ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणायचे. म्हणजे हे पण लोक कोण आहे, त्यांच्याकडं रिझन आहेत. कारण राहिलेले 2 लोक वयाच्या 20व्या वर्षाच्या ठिकाणी सॉर्टिंग झाले ना, सगळे कुठे आले, एकतर ॲपेटाईट मध्ये आले किंवा करेज मध्ये आले. राहिलेले सगळे कुठे गेलो, मग त्या रिझन मध्ये सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशनच्या कोणत्या लेवलमध्ये कोणता व्यक्ती असेल, हे त्या व्यक्तीच्या असणाऱ्या कोणत्या एज पर्यंत तो शिकत गेलाय त्याच्यावर ठरेल. म्हणजे काय, जर तो 35 वर्षापर्यंत शिकत गेलाय तर तो कुठं असेल, लेवल 3 लेवल 4 वरती असेल असं म्हणूया आपण. तो 35 पासून 50 पर्यंत शिकत गेलाय, मग तो कुठं जाईल त्या ठिकाणी, लेवल 2 लेवल 1 पर्यंत. आणि सगळ्यांवरती कंट्रोल ठेवणार जो राजा असेल, फिलॉसॉफर किंग असेल, तो कोणत्या एज मध्ये असेल, कळतंय. म्हणजे थोडंसं आपल्याला हे असणारे मुद्दे जेव्हा आयडेंटिफाय व्हायला सुरुवात होतात, तेव्हा असं वाटतं या ठिकाणी की कुठं ना कुठं आपल्याला इथं या गोष्टी आपल्याला डिस्टर्बिंग करतायत. म्हणजे त्यांना हे सांगायचे काय की प्रत्येक पर्सन मध्ये सोल असतो, पण हा सोल कसा असेल, हा सोल परफेक्ट असेल आणि तो त्याच असणाऱ्या डायमेन्शन्स मध्ये कंटिन्युअस राहील, असा यांचा उल्लेख आहे. हे कशामुळे असं होतं, कारण पायथागोरसनं सांगितलं होतं त्यांचा असणारा मॅथमॅटिकल थेअरी, जिथं काय, जग हा केओस नाहीये, जग हा गोंधळलेला नाहीये, जगामध्ये सिस्टमॅटिक असणारा अप्रोच कंटिन्युअसली असतो. प्रत्येक 2 वस्तूमध्ये काय आहे, योग्य ते असणारं स्ट्रक्चर तयारच आहे, जे कोण डिफाईन करतो, मॅथमॅटिक्स डिफाईन करतो. त्यामुळे जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आत्मा सुद्धा मॅथमॅटिक्सच्याच माध्यमातून काय झालेला आहे, डिफाईन झालेला आहे, आणि तो इमॉर्टल आहे. तो कधीच त्या ठिकाणी आपल्याला संपणारा दिसणार नाहीये. अशा कंडिशन्स मध्ये या ठिकाणी काय करतात, आपल्याला प्लेटो सोल बद्दल सांगतात. ठीक आहे, कळालं इथपर्यंत, नक्की समजलं. क्वेश्चन लिहा, चला लिहा क्वेश्चन. डिस्क्राइब द theory of soul. Describe the theory of soul, comma, अवघड देऊ का सोपं देऊ, मस्त सुरुवात झाली आमच्या आत्ता जर कुठे PSR ला, तर सोप्याच्याच माध्यमातून जाऊया. येस, गिव्ह युअर ओपिनियन about this theory. Give your opinion about this theory. To connect current international scenario. To connect current international scenario. ठीक आहे, ओके. बघा, सांगा आता मला काय काय लिहिणार तुम्ही, स्ट्रक्चर तयार करा.